काय गोड बोलले बघा. त्या कर्माबाई सांगू लागल्या, बाबा देवा, तुम्हाला जर असं वाटत असेल माझा बाप येईल खायला घालील तर या भ्रमात राहू नका. हा बाबा म्हारो गाव गयो है, ना जाने कब आएगो, उनके भरोसे बैठे रहे तो भूखे ही रह जावेगो. थाली भर की लाए खिचड़ो, ऊपर घी के बाटकी, जिमोहन श्याम धनी जिमावे बेटी जाटकी. धर्माबाई सांगतात, असं असं कृपा करू नका, त्यांच्या भरोश्यावर राहा तर उपाशी राहा. आणि महाराज तुम्हाला खोटं वाटेल, अरे एवढं अखंड नैवेद्य दाखवणारे कर्माबाईचे वडील, ज्यांच्या हाताने परमात्म्याने कधी नैवेद्य खाल्ला नाही, पण कर्माबाईचा भाव पहा, परमात्मा खिचडी खाण्याकरता आले. आणि सूत महाराज सांगतात, शौनकाचे दृश्य, परमात्म्यावर असंच प्रेम असलं पाहिजे, अहेतुकी अप्रतिहता. कोण कहता है भगवान खाते नहीं, कोण कहता है भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम जानकी वल्लभम, राम नारायणम जानकी वल्लभम. टाळी टाळी वाजवा. परमात्मा खातो, परमात्मा ऐकतो, सगळं सगळं करतो, पण ते तसं तो भाव असला पाहिजे, त्या अंतःकरणामध्ये ती तीव्रता असली पाहिजे. पण हे सगळं एवढं शक्य नाही बरं का, म्हणजे लगेच हे होऊ शकतं असं नसतं. परमात्म्यावर प्रेम लगेच होतच नाही. साधारण गोष्ट आहे महाराज, व्यावहारिक गोष्ट आहे. मनासारखा निष्ठुर कोणीच नाही. जेवढं मन निष्ठुर आहे तेवढं कोणी नाही. आणि एवढ्या निष्ठुर मनाचं एकदम परमात्म्याचं कसं शक्य होईल? तुम्ही कल्पना करा, व्यवहारातली गोष्ट सांगतो बा, जसं की मुलीचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं, तर मुलीचं लग्न झाल्याबरोबर तिला सासरचे प्रिय वाटतात का सगळे? लगेच म्हणजे लग्न झाल्याबरोबर तिला की सगळं विसरते, माहेरचं लगे सासर सासर असं सगळं. मुलीचं लग्न झाल्याबरोबर जसं मुलीला सासरचे अत्यंत प्रिय नसतात, बरं मग प्रिय नसतातच का? सासर प्रिय नसतं का? असतं, पण कसं असतं? हळूहळू, बरोबर आहे, हळूहळू. म्हणजे मुलीला सासरचे प्रिय लगेच होत नाही, पण होतच नाही असं नाही. लग्न झाल्यानंतर एक दोन, अहो जी मुलगी अगोदर माझं माहेर म्हणते ना, ती मुलगी नंतर माझं सासर म्हणायला लागते. ते सासरचे माझे होतात आणि माहेरचे पाहुणे होतात. ही जरा कल्पना करा. जी मुलगी माझं माहेर म्हणायची, ती मुलगी माहेर पाहुणे झालं आणि सासर माझं झालं असं म्हणते. एकदम होतं का हे? मग एवढी सामान्य गोष्ट होण्याकरता जर एवढं सगळं लागत असेल तर कल्पना करा, मन लय निष्ठुर आहे आणि ते अनंत जन्माचे संस्कार आहे, ही एकदम परमात्म्याकडे जातच नाही. पण जातच नाही असंही नाही, लय निष्ठुर आहे मग जातच नाही असंही होत नाही, जातं ते. काय करायचं म्हणजे मग त्याला काय करायचं? तापवायचं. लोखंड कसं असतो? लोखंड कणक असतं ना, कठीण असतं ते, कणक असतं लोखंड. लोखंड वाकत नाही. लोखंड जर वाकत नाही तर मग लोखंडाच्या वस्तू तर बनायच्या काय बनत नाही मला, लोखंडाच्या सगळ्याच वस्तू बनतात. लोखंड जर कणक आहे, कणखर आहे, कडक आहे, तर लोखंडाच्या वस्तू आपल्याला दिसतात. ह्या कशा झाल्या? काय असतं महाराज, ते कितीही कठीण असलं तरी लोहार काय करतो? त्याला तापवतो. पण किती तापवतो? हा, तो लोहार त्या लोखंडाला एवढं तापवतो की लाल बुंद करतो. आणि एकदा की लोखंड लालबुंद झालं की मग लोहाराच्या हातात आहे, याला काय बनवायचं? त्याच्या हातात आहे महाराज, त्याला काय आकार द्यायचा हे लोहाराच्या हातात आहे. तसं मन सुद्धा लोखंडासारखं कठीण आहे, कणखर आहे, ते लस वाकत नाही महाराज, नाही वाकत. मग त्याला काय करा? तापवा. कशाने? म्हणजे नामस्मरणाने तापवा.
हरिपाठाला जा, काकड्याला जा, भजनाला जा, तापवा त्याला. आणि एकदा की तापलं महाराज, तापलं की त्याला पंढरपूरला चाल म्हणायची गरज नाही. हा, वारी म्हणजे ते वाटच पाहत होता की वारी सुरू कधी होते. असं म्हणा तुम्ही चला पंढरपूरला, नाही नाही जरा एक पाळी दिली की वक्र पाळी येतो आम्ही पाठीमागून येतो. हे म्हणणं आपल्याचे लक्ष नाहीत. आणि लक्षामध्ये म्हणून वारी म्हटलं की त्याला पंढरपूरला जावं असं वाटतं. असं समजायचं की आपलं मन तापलेलं आहे. म्हणून ऐका, मन कठीण आहे, निष्ठुर आहे, कडखर आहे, त्याला नामस्मरण रूपी आहारामध्ये तापवा. तापून एवढं लालबुंद करा की मनाने सांगितलेलं आपण नाही, आपण सांगितलेलं मनाने ऐकावं. आपण सांगितलं का मनाच्या आहारी जावं, होतं महाराजच्या ताब्यात, मनाला आपल्या ताब्यात ठेवावं. संत वैष्णवाने दुसरं काहीच नाही केलं, याला आपल्या ताब्यात ठेवलंय. मनाला हे सोपं आहे, सगळं शक्य आहे, पण त्यासाठी ती तेवढी अहेतुकी प्रतिहता एवढं प्रेम असावं लागतं. काय होतं एवढं प्रेम परमात्म्यावर केलं तर काय होतं, मोक्ष मिळतो म्हणे. काय होतं, ज्या मोक्षासाठी भांडणं चालू आहेत ते मोक्ष मिळतो. पहिली शंकाच अशी की मोक्ष म्हणजे काय तेच आम्हाला माहित नसले. अगोदर मोक्ष म्हणजे काय सांगा, मोक्ष म्हणजे काय सांगू. आता लोक म्हणतात काही काही, मी ब्रह्म आहे, मला मोक्ष प्राप्त झाला. ज्याला मोक्ष प्राप्त झाला अण्णा बरं का, असं जर कोणी म्हणत असेल मला मोक्ष प्राप्त झाला, तर त्याला पहिले पाहायचं त्याचं सगळं. ज्याला मोक्ष प्राप्त होतो ना, त्याला मी काय खातो, मी कशात फिरतो याचं काहीच ध्यान राहत नाही. त्याला आपण मुक्त म्हणतो. मुक्त मी कुठे राहतो, कुठे झोपतो, काय. आता एक आहे एक महाराज, ते म्हणतात की मला मोक्ष प्राप्त झाला. म्हणजे मोक्ष प्राप्त झाला म्हणतात, खरं तर याला ट्रॅक्टर मध्ये बसवलं पाहिजे. मोक्ष प्राप्त झाला म्हणतो लक्झरी गाडीत फिरतो, याला मोक्ष म्हणत नाही. अरे मोक्ष प्राप्त झाला की तो ट्रॅक्टर मध्ये बसला काय आणि लक्झरी मध्ये बसला काय, लक्झरी कार मध्ये बसला काय, त्याला काही स्मरण राहत नाही. काय खातो याला त्याला काही फरक पडत नाही. मोक्ष काय आहे, पतन फलाशा बंद भये मृत्यू जहा पर न आये प भ ब भ मरहित सो अपवर्ग कहाय. एकदा का मोक्ष प्राप्त झाला, एकदा की मोक्ष प्राप्त झाला की त्याच्या ठिकाणी प वर्ग राहत नाही. काय राहत नाही, प वर्ग. प वर्ग म्हणजे मोक्ष प्राप्त झाला की जसा क चा वर्ग आहे, क ख ग घ ङ च छ ज झ य, तसा पुढचा कोणता वर्ग आहे, त थ ड ढ न. त थ द ध न. तसा प फ ब भ आणि म हा म चा वर्ग आहे, प चा वर्ग आहे. एकदा का मोक्ष प्राप्त झाला की त्याच्या ठिकाणी प वर्ग राहत नाही. प म्हणजे काय, मोक्ष प्राप्त झाला की त्याचं पतन होत नाही. दुसरा शब्द आहे फ. एकदा की मोक्ष प्राप्त झाला की त्याला कोणत्याही फळाची अपेक्षा तो करत नाही. तिसरा शब्द आहे ब. एकदा का मोक्ष प्राप्त झाला की त्याला कोणतंच बंधन राहत नाही. पुढचा शब्द आहे भ. एकदा का मोक्ष प्राप्त झाला की त्याला कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही. आणि शेवटचा शब्द आहे म. अत्यंत महत्वपूर्ण आहे. एकदा का मोक्ष प्राप्त झाला की त्याला मृत्यूची सुद्धा भीती नाही. याला म्हणतात पतन फलाशा बंद भय मृत्यू जहा पर न आये प फ ब भ मरहित सो अपवर्ग कहाय. ठीक आहे, म्हणजे महाराज मोक्ष प्राप्त होतो, पण तो देव कोणता आहे, कोणत्या देवाचं नामचिंतन करावं, कोणत्या देवाशी एकनिष्ठ व्हावं. सूत महाराज सांगतात देवाची नावं अनेक आहे, देवाची आकार अनेक आहे. वदंती तत्वविदास तत्वयज्ञ नमद्वयम ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते. देवाची नावे अनेक आहेत, देवाचे आकार भिन्न आहेत, पण तसं जर पाहिलं तर देव एक आहे. देव कसा आहे, देव एकच आहे. नावं वेगवेगळी असतील, त्याचे आकार वेगवेगळे असतील, पण तत्व वदंती तत्व एकच आहे, ब्रह्मतत्व आहे. काय असं मला हे वेगवेगळे का धारण केले, वेगवेगळे अवतार का, वेगवेगळे आकार का, वेगवेगळी नावं का धारण केली. त्यांना माहिती होतं महाराज कलियुगामध्ये लोक जरा चापरी निघणार आहेत. नाही ना आवडत महाराज. अण्णा सगळ्यांनाच विठ्ठल आवडतो असं थोडी आहे. कोणाला विठ्ठल आवडतो, कोणाला बालाजी आवडतो, कोणाला म्हणजे वेगवेगळे आकार आहे ना, वेगवेगळे आकार आहे, वेगळे. हे सगळं आवडीनुसार. काही लोक भद्रा मारुतीला जातात, गेलंच पाहिजे महाराज, भद्रा मारुतीला गेलोच पाहिजे. पण मला सांगा तुम्ही थोडीशी कल्पना करा, या भद्रा मारुतीला जात असताना रस्त्यात किती मंदिर लागतात बरं मारुतीची. कमीत कमी 10-5 तर गावं लागत असतील. म्हणजे प्रत्येक गावात हनुमंतरायचं मंदिर आहे. म्हणजे सगळ्या मारुतीला पाय खाली हलून मग भद्रा मारुतीला जायचं आम्हाला.
तर चला जा. वदंती तत्व पविदास तत्व एक नमद्वय. तत्व एकच आहे. तुम्ही कोणत्या देवाचं स्मरण करा, कोणत्या देवाला भजा, पण भजा भजा रे विठ्ठला. तुकोबारा सांगतात बाकी मला माहित नाही, बाकी भानगडीत मी पडत नाही. देव जर सोडला, विठ्ठल जर सोडला तर मला दुसरं काही माहित नाही. पण दुसऱ्या देवांचा तिरस्कार करतात असं नाही बरं का. दुसऱ्या देवाचा तिरस्कार करायचा नाही. फक्त जो धरला, तुम्हाला 24 अवतारापैकी कोणताही धरा, पण एक धरा. एक धरीला चित्ती. आम्ही रखुमाईचा पती धरलाय, तुम्ही सीतेचा पती धरा, आम्हाला हरकत नाही, पण एक धरा. आपुला तो एक प्रेम करणी गावा. आपुला तो एक प्रेम करणी गावा. आपुला तो एक देव तुम्ही घावा. आपुला तो एक देव करुणी घावा. तेने बिना जीवा, तेने बिना जीवा सुखानो गेरती माईका. दुःखाची जनिती हेरती माईका. दुःखाची जनिती हेरते माईक दुःखाची जनिती. हेरते माईक दुःखाची जनिती. जय जय श्री राधे. तत्व आहे कोणतंही भला. तुम्हाला असं वाटत असेल प्रेम करायचंय, आम्हाला सुद्धा भाव ठेवायचा त्या परमात्म्यावर, त्या परमात्म्याशी एकनिष्ठ राहायचंय, आम्हाला इथे कोणता देव सांगा, म्हणजे कोणताही घ्या, एक घ्या. याच्या भानगडीत पडू नका. लोक लय लय देव आहेत, 33 कोटी आहेत. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे आहेत. 33 कोटी म्हणजे अंकाविषयी नाही, हे संज्ञा आहे. 33 प्रकारची देव आहेत. कोणत्या देवाकडे आहे? अरे कोणत्याकडे जा, पण एकाकडे. कोणाकडे जरी गेले तर ते त्यालाच मिळत आहे. तत्व एकच आहे ना. काय महाराज, एका लक्षात घ्या. हे वीज कशापासून म्हणते? वीज कशापासून म्हणते? पाण्यापासून. बर, पण दिसते कधी? पाण्यातून वीज बनते ना, मग दिसते का? नाही दिसत. हे परमात्म्याचं ब्रह्मरूप आहे. ब्रह्म नाही असं नाही, ब्रह्म आहे पण ते दिसत नाही. ब्रह्म आहे पण ती दिसत नाही. हे ब्रह्म म्हणजे विजेचं रूप आहे. मग काय झालं, वैज्ञानिकाने त्या पाण्याच्या आधारावर लाईट तयार केली आणि ती तारीमध्ये टाकली. तारीमध्ये, आता तारीतली वीज दिसते का हो? नाही का? कोणाचं म्हणणं असेल म्हणजे दिसतच नाही. लोक म्हणतात ना देव दिसत नाही म्हणजे नाही, पण त्याला म्हणावं तारीत लाईट नाही, मग टाकून पाहिजे एखादा कपडा तारीवर वल्ला. तारीत जर लाईट दिसत नाही म्हणून नाही असं जर म्हणत असाल तर मला सांगा, बायका तारीवर धुणं का वाळत घालत नाही? दोरी पाहिजे मला बांधायला, मला धुणं वाळू घालायला जर काही नसेल तर चिंता वाटते बायकांना. मग एवढी मोठी तारी महाराज, हा काय 4-4 पत्र 5 येते तिथं. मग आपण तारीवर का वाळत घालत नाही? आम्हाला माहिती, आम्ही जर तारी वाळत घालतो ना तर रोज उद्याच फोटो येईल पेपरला. म्हणून हे परमात्म्याचं, हे देवाचं परमात्मा रूप आहे. ऐका, एक ब्रह्मरूप झालं. पाण्यामध्ये वीज आहे पण दिसत नाही, हे ब्रह्म. तारीमध्ये वीज आहे, दिसत नाही पण जाणते. तिला हात लावल्यानंतर कळतं की ते काहीतरी आहे. तसं तुम्हाला काही घटना अशा आहेत, नाही नाही देव दिसत नाही पण असं वाटतं की असलं पाहिजे. तुम्ही अशा काही गोष्टी ऐकल्या असतील. मागे मी थोडे दिवस झाले इथे, मागे त्या 40 गावच्या घाटाची बस पडती झाली होती बा, सगळे मेलेत आणि एक छोटीशी मुलगी जिवंत राहिली. मग अशा गोष्टीवर असं लक्षात येतं की एवढं कठीण वाचलंय म्हणजे काहीतरी असलं पाहिजे, काही दैवी शक्ती असली पाहिजे. आता विमान क्रॅश झाले, त्यातून एक माणूस वाचलाय. गीताही वाचले. आईची कल्पना. महाराज लोक आता काही म्हणतात की असं झालं तर मागे मला त्या राणीचं नाव आठवत नाहीये, पण तुम्हाला आठवत असेल कदाचित, मला आठवत नाहीये. राणी होते, त्यांचं असं होतं महाराज, त्या विमानात बसल्या म्हणजे त्यांचा प्रवासात सुद्धा ज्ञानेश्वरी सोबत असायची. त्या महाराणी अशात, मला नाव आठवत नाही आता, उपस्थित होत नाहीये. त्या राणी आपल्या भारतवर्षामध्येच त्या कायम ज्ञानेश्वरी सोबत असायची, कायम. त्या कोणताही प्रवास असो, तर विमानामध्ये प्रवास करत असताना ज्ञानेश्वरी त्यांच्या जवळ होती. विमान क्रॅश झालं, विमानातले सगळे मेलेत, पण ज्ञानेश्वरी आणि महाराणी जिवंत राहिल्या. तशाच हा चमत्कार आहे मला.
हा ज्ञानोबराचा चमत्कार, ही सामान्य गोष्ट नाही. लक्षात ठेवा, ब्रह्मरूप आहे, एक परमात्मा रूप आहे, शांत ते. असं वाटतं की देव असायला पाहिजे, देवाशिवाय हे होऊ शकत नाही. आणि मग तिसरं जे रूप आहे परमात्म्याचं भगवान रूप. मग काय झालं, ह्या विजेद्वारे लाईट घरात आली. मग आपण घरात काय लावतो, बल्ब लावतो ना. मग तो बल्ब काय आता दिसतो ना, म्हणजे लाईट आहे की नाही हे दिसतं. हे परमात्म्याचं भगवान रूप आहे. म्हणजे ज्याला ब्रह्म आवडतं त्याने ब्रह्माची उपासना करा, ज्याला परमात्मा आवडतो त्याला परमात्म्याची उपासना करा. आणि ज्याला परमात्मा ब्रह्म दोन्ही आवडत नाही त्याने भगवान, म्हणजे जे आता राम आहे कृष्ण आहे जे दिसणारे आहेत, माणसाला दिसलं की बरं वाटतं, हे भगवान रूप आहे. तसं तुम्ही कुणालाही भजा, ते तत्व एकच आहे. आताच लग्नाचे दिवस आज ती चालूच आहे, पूर्ण झाली नाही त्याला, वर्षभर ते चालतंय. ते लग्नामध्ये पहा, वेगवेगळ्या प्रकारचे मिष्टान्न असतात, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतात. पुऱ्या असतात, पुऱ्या पुऱ्या काहींना पुऱ्या आवडतात, काहींना रोटी आवडतात, फुलके, काहींना पोळ्या आवडतात. त्या पुऱ्यामध्ये सुद्धा काही लाल, पिवळ्या, हिरव्या पुऱ्या असतात, आकार वेगळे. काय मला एक सांगा महाराज, पुरीचा, रोटीचा, फुलक्यांचा, पोळ्यांचा, चपात्यांचा आकार वेगवेगळा आहे. आकार जरी वेगवेगळा असला आणि त्यांची नावं जरी वेगवेगळी असली, तर खरं सांगा हे सगळं बनतं कशाचं, कशापासून बनतं? हा, गव्हाच्या पिठाचंच बनतं. त्याला कोणी पुरी म्हणत असेल, कोणी त्याला रोटी म्हणत असेल, कोणी चपाती म्हणत असेल, कोणी फुलका म्हणत असेल. नावं वेगवेगळी आहे, त्यांचा आकार देखील वेगवेगळा असेल, त्यांचा कलर वेगवेगळा असेल, बोला. पण आहे कशाच्या, गव्हाच्या पिठाच्या. तशी परमात्म्याची नावं वेगवेगळी आहेत, परमात्म्याचे आकार वेगवेगळे आहेत, काळ वेगवेगळा आहे, पण आहे तत्व एकच, फक्त एकाला भजा. श्री संकाची ऋषींचं, श्री सूत महाराजांचं असं गोड विश्लेषण आहे. काय होईल अरे, महाराज सांगतात, विद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशय ना कर्मानी दृष्ट क्षीयंते चास्य कर्मानी दृष्ट एवात्मने ईश्वरे. काय होईल या परमात्म्यावर प्रेम केलं तर, काय होईल या परमात्म्याची कथा ऐकली तर. महाराज सांगतात, विद्यते हृदय ग्रंथीर छिद्यते सर्व संशय. म्हणजे माणसाच्या अंतकरणामधील या अज्ञानरूपी गाठी आहेत ना, विद्यते, त्या तुटल्या जातील. अज्ञानाच्या ज्या ग्रंथी आहेत, ग्रंथीच्या ग्रंथी उपस्थित आहे, त्या अज्ञानरूपी ग्रंथी तोडण्याचं सामर्थ्य परमात्म्याच्या हरिकथेत आहे. ज्याला परमात्म्याचा, भगवंताचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे, ज्याला असं वाटत असेल आपल्या अज्ञानरूपी अंतकरणाच्या अज्ञानाच्या गाठी तुटाव्या, त्यांनी परमात्म्यावर अहेतुकी प्रतिहता असं प्रेम करावं, हेतुरहित प्रेम करावं. नक्की परमात्मा दर्शन देईल. ही सत्संगाची ऋषी सूत महाराज शौनकाच्या ऋषीने सांगतात. यानंतर आता भगवंताच्या 24 अवताराचं वर्णन संक्षिप्त रूपाने श्री सूत महाराज शौनकाच्या ऋषीने सांगतात. शौनकाच्या ऋषी, परमात्म्याचे 24 अवताराचे नाव मी फक्त संक्षिप्त रूपाने सांगतो आणि रोज वेगवेगळ्या देवताचे अवताराचं आपण वर्णन करणार आहोत. भगवंताच्या 24 अवताराचं वर्णन करत असताना परमात्म्याचा पहिला अवतार आहे ब्रह्म, दुसरे आहे संकादिक, तिसरे देवर्षी नारद, चौथे वराह भगवान, पाचवा अवतार आहे नरनारायण, सहावा अवतार आहे कपिल भगवान, सातवा दंत भगवान, आठवा यज्ञ भगवान, नववा हंस, 10वा वृषभ, 11वा पृथु, 12वा नरसिंह, 13वा हरी अवतार आहे, 14वा कश्यप आहे, 15वा धन्वंतरी आहे, 16वा मोहिनी अवतार आहे, 17वा वामन, 18वा मत्स्य आहे, 19वा परशुराम, 20वा श्रीराम, 21वे श्री व्यास महाराज, 22वे श्री कृष्ण, 23वे बुद्ध आणि 24वे कल्की. अशी 24 अवतार आहे. 24 अवताराचं वर्णन संक्षिप्त रूपाने आहे. आता आपण रोज वेगवेगळ्या अवताराचं वर्णन करणार आहोत. हे 24 अवतार झाल्यानंतर शौनकाजी ऋषींचा एक प्रश्न आहे. त्यांनी प्रश्न असा विचारला, महाराज आम्हाला हे सांगा ना की भागवताची रचना कुणी केली. आतापर्यंत कळालं म्हणले, म्हणजे भागवत तुम्ही आम्हाला सांगत आहात किंवा सांगणार आहात, या भागवताची रचना कुणी केली, केव्हा केली आणि काय केली, काय कारण पडलं या भागवताची रचना करायचं. त्यावेळेस श्री सूत महाराज शौनकाच्या ऋषीने पुढचा प्रश्न विचारता, कस्मिन युगे प्रवृत्तेयम स्थानेवा केन हेतुना. कोणत्या युग, कस्मिन युगे, कोणत्या युगामध्ये प्रारंभ झाला या भागवत कथेची सुरुवात झाली, स्थानेवा कोणत्या स्थानावर झाली, आणि केन हेतुना कोणत्या हेतूने झाली. असे गोड प्रश्न आहे. त्याचं उत्तर देतात श्री सूतजी महाराज सांगतात, व्यासाने एका वेदाची 4 वेद केले. एका वेदाची 4 वेद केले. 5वा वेद महाभारत निर्माण केलं. पण एवढं सगळं लिहून
एवढं सगळं तयार करून मनाला शांती नाही. मी जगासाठी काही केलंय तर आनंद मिळत नाही. वेद लिहिली, पुराण लिहिली, शास्त्र लिहिली, हे जगाकरताच लिहिलंय. पण हे जगाकरता करून देखील मला आनंद मिळाला. काय असतं महाराज, आपण जर काही चांगलं कार्य केलं तर त्याचा आनंद मिळाला पाहिजे. आपण जर चांगलं केलं तर त्याचा आनंद आपल्याला मिळाला पाहिजे. पण चांगलं करून लोकांचं कल्याण करून जर आनंद मिळत नसेल तर थोडासा विचार करा, याच्यामध्ये काही त्रुटी तर राहिली नाही. म्हणून व्यास महाराजांची दुःख गणित कहाणी आहे पहा, खूप गोड वर्णन केली. एक दिवस श्री सूर्य महाराज शौनकादी ऋषीला सांगतात, शौनकादी ऋषी एक दिवस व्यास महाराज नदीच्या तीरावर बसलेले होते. खूप गोड वर्णन. पाराशर्य महाभाग भगवत कच्चिदात्मना परितुष्यते शारीर आत्ममानसवे वहा. सरस्वती नदीच्या तीरावर व्यास महाराज बसलेले आणि बसलेले असताना नारदजीची स्वारी तिथे आली. नारदजीने व्यास महाराजांना पाहिलं आणि चिंता होती चेहऱ्यावर आणि जवळ येऊन विचारलं, का व्यास महाराज, तुम्ही दुःखित आहात, पीडित आहात, तुमच्या चेहऱ्यावर चिंता दिसतीये, कारण काय? एवढं सगळं केलं तुम्ही दुःखित का आहात? तुमच्या चेहऱ्यावर असं निस्तेज चेहरा का झालेला आहे, तेज का राहिलेलं नाही? नारदजी, व्यास महाराज. त्यावेळेस व्यास महाराज सांगतात, ऐका. व्यास महाराज सांगितले, नारदजी, मी जगासाठी वेद लिहिले, शास्त्र पुराण लिहिले, सगळं जगासाठी लिहून मला समाधान मिळत नाही. जगासाठी एवढं रचना करून मला समाधान का मिळत नाहीये? असं म्हणल्यानंतर नारदजी सांगतात, त्याचं कारण असं आहे, म्हणले, तुम्ही वेदामध्ये ज्ञानाच्या गप्पा मारल्यात. म्हणले, हा लय ज्ञानाच्या गप्पा मारल्या, लोकांनी अर्थाचे अनर्थ करून टाकले. तुम्ही वेदामध्ये काय सांगितलं व्यास महाराज, की यज्ञामध्ये पशुबळी चालतो. असं जे ना, यज्ञामध्ये पशुबळी चालतो. लोकांनी प्रमाणपत्र करून घेतलं महाराज. हा त्याचं लॅमिनेशन करून ठेवलं, पावसात भिजू नये, हा फाटलं तर मग लोकांना काय दाखवावं. आता व्यास महाराजांनी वेदामध्ये असं लिहिलंय आणि खरोखर लिहिलंय की यज्ञामध्ये पशुबळी चालतो, म्हणजे यज्ञामध्ये पशु हत्या ही चालते, असं व्यास महाराजांचं वचन आहे. पण खरं सांगा, हे पटण्यासारखं नाही. अरे, जो वेद अहिंसा परम धर्म असा बोलणारा एक हिंसा करा असं कसं सांगू शकेल? अरे, जे व्यास महाराज अहिंसा परम धर्म म्हणतोय, अरे माणसाचं मन दुखवणं सुद्धा एक पाप आहे असा जो वेद बोलतो, तो वेद पशूंची हत्या करा असं कसं सांगेल? नारदजी सांगतात, व्यास महाराज, तुमचं चुकतंय काहीतरी. तुम्ही सगळ्या ज्ञानाच्या गप्पा मारल्या, तुम्ही लोकांचं काय होईल विचार केला नाही आणि लोकांनी त्याच्या अर्थाचे अनर्थ केले. तुम्ही सांगितलं म्हणले की यज्ञामध्ये पशुबळी चालतो. आता हे खरोखर आहे बरं का, हे व्यास महाराजांनी लिहिलंय, पण ते का लिहिलंय हा विचार नाही आपण करत. आणि आपण आज काय करतोय, आपण फ्रीज मधलं खातोय, म्हणजे आपण आपली स्थिती सुद्धा व्यास महाराजांसारखीच आहे. आपण फ्रीज मधलं खातो म्हणजे तीच स्थिती आहे. लोकांचं पाहून आपण प्रमाणपत्र, लोकांनी लोकांकडे ती व्यवस्था नाही, ते उत्पन्न नाही, म्हणून लोकांनी ते जास्त दिवस टिकायचं म्हणून फ्रीज तयार केलं. त्याने ती गरज आहे. आम्ही ते प्रमाणपत्रच केलं. हे प्रत्येकाच्या घरी फ्रीज आहे, हे प्रमाणपत्रच आहे. यज्ञामध्ये पशुबळी चालतो, पण का चालतो, व्यास महाराजांनी का लिहिलं याचा कधी विचार केलाय? असं होतं महाराज, पूर्वीच्या काळी लोक लय पशुबळी करायचे, शिकार करायचे. पूर्वीचे राजे महाराजे सगळे शिकार करायचे आणि शिकार करून खायचे. म्हणून व्यास महाराजांनी विचार केला, एवढं जर पाप झालं तर काय भयंकर परिस्थिती होईल. हे जर रोज पाप एवढं होत गेलं, एवढी शिकार होत गेली, प्राण्यांची हत्या होत गेली तर अवघड होईल. म्हणून व्यास महाराजांनी काय केलं, त्या हत्येला एका नियमात टाकलं. काय नियमात टाकलं म्हणजे यज्ञामध्ये पशुबळी करायचं. व्यास महाराजांना असं वाटलं रोज हत्या होणारी नाही, थांबेल. त्यावेळेस यज्ञ करणं एवढं सोपं नव्हतं अण्णा. यज्ञ करणं हे कठीण होतं. यज्ञ करणं एवढं सोपी गोष्ट नव्हती. म्हणून व्यास महाराजांना असं लक्षात आलं, रोज हत्या होणारी थांबेल आणि जेव्हा केव्हा यज्ञ होईल तेव्हा हत्या होईल. आणि हळूहळू करून आपण तीही बंद करून टाकू. काय असतं महाराज, कोणतीही गोष्ट एकदम त्यागूच नाही आणि ती त्यागल्याच जात नाही, मग कधीतरी स्फोट होतो. म्हणून माणसाने कोणताही बदल हा शनय रूप रमेल. कोणताही बदल जीवनामध्ये हळूहळू करावा, एकदम करू नये.
एकदम कोणतीही गोष्ट करा तर ते विषाप्रमाणे आहे, ते उलट दे. म्हणून व्यास महाराजांनी एका नियमात घातलं, रोज हत्या होते आणि प्रत्येक जण हत्या करतो. तर आता प्रत्येक जण तर थांबेल, आता जो कोणी यज्ञ करणारा जो अधिकारी आहे तोच पशुबळी देईल, म्हणजे बाकीचे थांबतील. लोकांनी प्रमाणपत्र केलं, महाराज व्यास महाराजांनी सांगितलं पशुबळी चालतो. हे पशुबळी याच्याकरता लिहिलंय, यज्ञामध्ये चालतो, हे थांबवण्याकरता. काय झालं पहा, एक गुरुकुल होतं, गुरुकुल संस्था, वारकरी. त्या गुरुकुलामध्ये विद्यार्थी यायचे. आता असं असं महाराज, त्या गुरुकुलामध्ये सगळेच विद्यार्थी चांगले असतात असं नाही, चांगलेच असतात असं नाही. जवळजवळ 80% ते बिघडलेलेच असतात. 80% विद्यार्थी हे घरी कंटाळलेले लोक काढून टाकतात. ते म्हणतात म्हणजे महाराज तुम्हाला काय करायचं ते करा म्हणले, हा घरी नाही आला पाहिजे तो. ते खरं नाही. ते म्हणतात तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही सगळं पुरवतो, तर हा आमचं ऐकत नाही, हा तुमच्याकडे ठेवायला असं. तर ते गुरुकुल होतं आणि त्या गुरुकुलामध्ये एक विद्यार्थी असा होता की त्याला घरी बिडी पिण्याची सवय होती. दृष्टांत चांगला आहे का म्हणजे लगेच सिद्धांताकडे, सिद्धांत करणं फार महत्त्वाचं, त्यांचं भागवत कळत नाही असं गोष्टी. त्याला बिडी पिण्याची सवय होती, प्रचंड बिडी प्यायचो तो घरी. आता काय असं मला ती लगेच सवय थोडी मोठी व्हाय, स्वभाव असतो स्वभाव. ते प्रमोद महाराज जगताप, त्यांनी खूप गोड सांगितलं महाराज. मी एक दिवस त्यांनी कीर्तन ऐकलं, माणसाचा जो स्वभाव असतो तो जात नाही. माणसाचं बोलणं कसं असलं पाहिजे, गोड असलं पाहिजे गोड. तर ते दृष्टांत सांगत होते, दृष्टांत सांगत होते. आणि ते त्यांचं असं म्हणणं होतं की ते काय म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट होती. मला ते आठवत नाही ते पूर्ण, पण ते मला ते आता बोलले म्हणून ते आठवत होती. आणि चोपदार होता पाठीमागे, त्यांच्या पाठीमागे चोपदार उभा होता काठी घेऊन. आता ते महाराजांनी काहीतरी आश्चर्यकारक गोष्ट सांगितली आणि ती आश्चर्यकारक गोष्ट असल्यामुळे ती गोष्ट संपणार तेवढ्यात तो चोपदार काय घरतीच्या माया, त्याला सवय होती ती बोलण्याची. आणि ते बोलून गेलं. ते बोलल्यानंतर ते लक्षात आलं की महाराजांचे, प्रमोद महाराज म्हणजे मी त्याला मागं पाहिलं, ते मागे पाहिल्यानंतर ते घाबरला, आता महाराज ते बोलते की काय. मग महाराजांनी सांगितलं, बाबा असे शब्द कीर्तनात बोलू नये, हा असे शब्द कीर्तनात बोलू नये. त्याने सांगितलं ते मला बोलायचंच नव्हतं पण ते आलंच होतं. ते मी ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस एवढं हसलो मी त्याला. खूप गोड, हा गोड कीर्तनकार आहे मला, अशा कीर्तन ऐकली पाहिजे मला. स्वभाव असतो. आणि मग ते बिडी प्यायचं, ते घरची सवय ती बिडी प्यायचं. त्या गुरुकुलामध्ये बिडी प्यायला लागला. ते गुरुच्या लक्षात लवकर नाही आलं, पण सगळ्या विद्यार्थ्यांना कळलं, विद्यार्थ्यांना कळतं महाराज हे सगळं. त्या बाकीच्या विद्यार्थ्यांना कळलं की हा बिडी, म्हणजे हळूहळू हळू गुरुच्याही कानावर गेलं, जातच ते हळूहळू गुरुच्या कानावर गेलं की हा बिडी पितो, प्रचंड पितो, हे गुरुना कळालं. गुरुजी होते ना ते, त्यांनी विचार केला आपण जर लगेच त्याला सांगितलं हे बंद कर तर हा गुरुकुल सोडून जाईल. डायरेक्ट बंद कर म्हणलं तर हा बंद नाही करणार, पण गुरुकुल सोडून जाईल, मला करवणार नाही, म्हणजे काही नाटकं सांगून. गुरुजीने काय केलं, त्याला एकांतात बोलवलं, एकांतात बोलवलं, मध्ये बोलवलं. बऱ्याच दिवसानंतर तू बिडी पितो, आता बरेच दिवस संस्थानात राहिले म्हणून त्याचा खरं बोलायचं झालीच त्याला. बरेच दिवस गुरुकुलामध्ये राहिला, ते खरं बोलायला लागला. गुरुजी खरं सांगतोय मी बिडी पितोय, मला प्रचंड सवय, घरची सवय, मला कळालं तू बिडी पितो. गुरुजीने सांगितलं एक काम कर, म्हणजे तू रोज बिडी पितो. हा गुरुजी रोज बिडी पितो. म्हणजे आता इथून पुढे असं कर, प्रत्येक रविवारी बिडी पितो, रोज पितो ना म्हणलं. हो, इथून पुढे काय करायचं, प्रत्येक रविवारी प्यायची, हाच मंत्र आहे म्हणजे जा. ते गेलं ते बाहेर. ते बाहेर गेल्यानंतर महाराज ह्या आढावाने असं केलंय, बाहेर गेल्यानंतर ते बाकी विद्यार्थ्यांना सांगू लागलं, हे तुम्हाला माहितीये का म्हणजे काय, रविवारी बिडी पिणं चांगलं असतं. रविवारी म्हणजे रविवारी बिडी पिणं कसं असतं, चांगलं असतं. कोण म्हणलं, अरे आपल्या गुरुजी म्हणाले, आपल्या गुरुजीने सांगितलं रविवारी बिडी प्यायला पाहिजे. आता जे न पिणारे होते ना अण्णा, त्यांना सुद्धा त्याने बिडी प्यायला लावली. आता खरं सांगा, गुरुजीने रविवारी बिडी प्यायची हे का सांगितलं, त्यांना माहिती होतं. एकदा नियमात घातलं, रविवार सांगितला की बाकीचे 6 दिवस वाचले ना महाराज. गुरुजींना माहिती होतं एकदम जर सोडण्याचा प्रयत्न केला तर हा सोडणार तर नाही, पण गुरुकुल सोडून जाईल.
त्याग करेल, म्हणून असं व्हायला नको म्हणून गुरुजीने काय केलं, याला हळूहळू सोडायची म्हणून 7 दिवस प्यायचा. तर गुरुजीने एका दिवसावर आणलं. गुरुजीला माहिती होतं याचा एका दिवसावर आलं की हळूहळू ती संपवू, पण या बहादरांनी प्रमाणपत्रच बनवलं महाराज. आणि त्याने सांगितलं की आता रविवारी बिडी प्यायला पाहिजे. जे न पिणारे होते त्यांना सुद्धा प्यायला हवं. महाराज व्यास महाराज सुद्धा असंच झालं. यज्ञामध्ये पशुबळी द्यावा हे कशा करता, रोज पशुबळी द्यायचा म्हणून त्यांनी एका नियमात घातलं, कधीतरी यज्ञ होईल आणि तेव्हा कधीतरी एखादा पशु हत्या होईल हा नियम केला. पण लोकांनी प्रमाणपत्र केलं महाराज, देवीला बोकडे चालतो. कृपा करून असं करू नका, देवीला कधीच चालत नाही महाराज. देवीला नाही, ते आपल्यासाठी असेल, असं करू नका, पाप आहे महाराज. इथे उपाख्यान आहे, भयंकर आहे, तिचे दंड खूप भयंकर आहे. 28 प्रकारचे नरक सांगितले. नरक जर ऐकले तर तुम्ही कधीच करणार नाही. आणि खोटं नाही, व्यास महाराजांनी दिले. मग नारदजी सांगतात, व्यास महाराज मी खरं सांगू तुम्हाला एवढं लिखाण केलं, एवढे ग्रंथ शास्त्र उपनिषद सगळं तयार केलं, तरी देखील तुम्हाला आनंद नाही. याचं एकमेव कारण आहे, लोकांनी अर्थाचे अनर्थ, तुमचं जे लिहिलंय त्याचे अर्थाचे अनर्थ केले. काय करू, असं करा, तुम्ही लय ज्ञानाच्या गप्पा मारल्या, आता माझं ऐका. अरे आता तुम्ही कृष्ण परमात्म्याच्या लीलेचं वर्णन करा, पहा कसा आनंद मिळतो. आणि मग महाराज नारदजीने सांगितलं, व्यास महाराज अरे एवढी आनंद देणारी कथा आहे, एवढं मुक्त करणारी कथा आहे परमात्म्याची लीला एवढी गोड आहे. मी दुसऱ्याचं सांगत नाही, माझा स्वतःचा अनुभव आहे. नारदजी सांगतात, व्यास महाराज मी या परमात्म्याची कथा केली तर परिणाम असा झाला, मी दासीपुत्र होतो अगोदरच्या जन्मामध्ये, पण याच परमात्म्याची लीला श्रवण केली, गुणगान गायलं तर दासीपुत्राचा ब्रह्मपुत्र झालो. हे सामर्थ्य या कथेचं आहे. पण व्यास महाराजांना ते पटेना महाराज, एवढं कसं शक्य होईल, एवढं आनंद देणारी आहे. म्हणजे दासीपुत्र होते तर ब्रह्मपुत्र झाले, हा अधिकार या कथेचा आहे. हो नारदजी सांगतात, खरं सांगू मी दुसऱ्याचं सांगणार नाही, तुम्हाला ते पटणार नाही, पण माझ्यासोबत घडलेला प्रसंग सांगतो. नारदजी सांगतात, ऐका, हा प्रसंग खूप गोड आहे भागवतातला, हा जर ऐकला चांगला तर हा अनेक जन्माचं अनंत पाप नाहीसा करणार आहे. चांगला ऐका. नारदजी सांगतात, व्यास महाराज मी दासीपुत्र होतो. दासीपुत्र मी, माझ्या आईला एकुलता एक. माझं नाव अगोदरच्या जन्मामध्ये माझं नाव रामदास. काय झालं, आमच्या गावामध्ये काही साधू मंडळी चातुर्मासासाठी आले, चातुर्मासासाठी. आणि गावात चातुर्मासासाठी आल्यानंतर माझी आई दासी होती आणि मग त्यांचं सगळं काम करायचं काम माझ्या आईकडे, त्यांची सेवा करायचं सगळं काम माझ्या आईकडे. दासी होती माझी आई, त्यांना वाढून द्यायचं काय असेल ते काय सगळं काम. आणि माझ्या आईला मी एकुलता एक होतो. म्हणून नारदजी सांगतात, व्यास महाराज माझ्या आईच्या हाताखाली मी सगळं काम करायचं, संतांना वाढून द्यायचं. एवढंच नाही, संतांचा उच्चिष्ट प्रसाद मी खायचो म्हणजे त्यांचं जेवण झाल्यानंतर. हे सगळं संत मंडळी रोज प्रवचन करायचे, रोज प्रवचन. आणि त्या प्रवचनामध्ये सांगायचे माझे परमात्मा कसे आहे. माझा परमात्मा हा आज देखील वृंदावनामध्ये निधिवनामध्ये रासलीला करतोय. साधू मंडळी महाराज उत्तर भारतातल्या कथा सांगायला लागले. आणि आजही कृष्ण परमात्मा निधिवनामध्ये आहे. जर तुमचा भाव असेल तर त्या निधिवनामध्ये 2 जण अशी झाली की त्यांनी शंका घेतली की खरोखर कृष्ण परमात्मा आज आहे का. तर ते गेले तर पुन्हा आले नाही, असं वृंदावनामध्ये आहे. श्री व्याकरणाचार्य पांडे गुरुजींनी जे ग्रंथ लिहिलाय त्यामध्ये सगळी माहिती आहे. जर कधी वेळ मिळाला तर वाचत जा. असं प्रचंड वेळ. आणि आमचं भाग्य असं आहे की आम्ही 2-2.5 वर्ष वृंदावनला राहिलोय. आणि आम्ही अभिमान नाही पण स्वाभिमान म्हणून सांगतो की व्याकरण ज्या वृंदावनामध्ये कुणीही ग्रंथ तयार केला, ज्यांच्या सहीशिवाय तो ग्रंथ चालत नाही, अशा व्याकरणाचार्य पांडे गुरुजींकडे आम्हाला श्रीमद भागवताची संहिता सगळी ते 18,000 श्लोकाची संहिता काय ऐकायला मिळाली. हे आमचं भाग्य समजतो. त्या पांडे गुरुजींनी लिहिले. तुम्ही जर वृंदावनला गेला असाल तर ते घर आहे, महल आहे, राधाराणीचा महल. तिथे शृंगार केले जातो, शृंगार. आणि रात्री भोजन झालं की राधाराणीला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाण्याचा विडा दिला जातो खाण्याकरता. सकाळी ज्यावेळेस येऊन पाहतो तर तो विडा चावलेला असतो. हे आजही होतंय, आजही होतंय. तुम्हाला असं वाटलं काही दुसरं काही असेल तर एक लक्षात घ्या, एकच सूत्र लक्षात ठेवायचं, खोटी गोष्ट जास्त काळ टिकत नाही. जर तुम्हाला याच्यावर विश्वास नसेल तर मनाला एकच सांगायचं की खोटी गोष्ट जास्त काळ टिकत नसते.
कधी ना कधी तरी तिचा स्फोट होतो. म्हणून लक्षात, आजही विडा चावल्या जातो. आजही किती गोड आहे माझा परमात्मा, किती गोड आहे, किती सुंदर आहे परमात्मा, किती सुंदर आहे. त्याचं लावण्य, त्याचे गुण कसा आहे तो चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणे, मुकुट सकळ मणी, धन्य तुझी विठोबा. कसा गोड आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या तुळशी हार गळा. हा गोडे महाराज ना, गळ्यात तुळशीची माळ आहे, पितांबर धारण केलेला आहे, मुकुट आहे, मोर मुकुट आहे, कानामध्ये माशाच्या आकाराची कुंडल आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. बोल. आणि महाराज असं वर्णन एक दिवस नाही, अख्खा चातुर्मास हे संत मंडळी करायचे. नारदजी ते प्रवचन ऐकायचे. 4 महिने झाले, 4 महिने चातुर्मास झाला. नारदजी सांगतात चातुर्मास झाला आणि जे संत मंडळी उत्तर भारतात निघाले पुन्हा, मी त्यांच्या मागे लागले. मला येऊ द्या तुमच्या सोबत, मला तो परमात्मा पाहायचा आहे, जो निधिवनामध्ये आजही लीला करतोय, जो आनंद देणार आहे, जो गुणाची खाण आहे, लावण्याची खाण आहे, त्या परमात्म्याला मला भेटायचं आहे. संतांनी सांगितलं, अरे रामदास, अरे 4 महिने तुझ्या आईने आमची सेवा केली, 4 महिने तुझ्या आईने आमची सेवा केली, आणि आम्ही जर तुला घेऊन गेलो तर तुझी आई काय म्हणेल, ज्या बाबाला कोणची सेवा केली ती बाबा आमच्या पोराला घेऊन गेले. ऐक, तुझी आई जर हो म्हणत असेल तर आमच्या सोबत यायला हरकत नाही, पण ऐक, जर तुझी आई नाही म्हणत असेल तर ज्यावेळेस तुझी आई मरण पावेल त्यावेळेस तू उत्तर भारतात ये, तुला सगळं आम्ही सांग. पण नारदजीने विचार केला, जमणार नाही, आता घरी जाऊन जमणार नाही. कारण नारदजीची आई, नारदजीला माहिती होतं. नारदजीने सांगितलं, व्यास महाराज, माझी आई अगोदरच प्रतिष्ठित माणसाला भेटायची, आमचा रामदास मोठा झालाय, लग्नाचं वय झालंय, मुलगी पहा, हे नारदजीच्या कानात आलेलं होतं. नारदजी सांगितलं, व्यास महाराज, हे माझ्या कानात आल्यामुळे मी घरी गेलो नाही, मला माहिती होतं आता जर घरी गेलो तर फक्त आई मरण्याची वाट पाहावी लागेल, पण लग्न जर झालं तर नंतर बायको मरण्याची वाट पाहावी लागेल, म्हणजे या परमात्म्याला भेटायचं तो परमात्मा जुरेल. म्हणून नारदजी सांगतात, मी गेलोच नाही. पण एक दिवस माझी आई वाट पाहत होती, माझा रामदास आज येईल, उद्या येईल, आज येईल, उद्या येईल. बरेच दिवस झाले. नारदजी सांगतात, माझी आई रात्रीचा वेळ, रात्रीच्या संध्याकाळच्या वेळेला गाईचं दूध काढण्याकरता शेतात जाते, आणि शेतात जात असताना रात्री एवढं दिसत चांगलं नव्हतं, एका सर्पावर माझ्या आईचा पाय पडला, सर्पाने दंश केला आणि माझी आई मरण पावली. हे नारदजी सांगतात, व्यास महाराज. माझी आई मरण पावल्यानंतर माझ्या एका मित्रांनी मला येऊन सांगितलं, रामदास, तुझी आई मरण पावली, मेली तुझी आई. नारदजी सांगतात, एवढा आनंद झाला, वा, ज्या क्षणाची मी वाट पाहत होतो, ज्या परमात्म्याला भेटायचंय, आई गेल्याशिवाय ते शक्य नव्हतं, तो दिवस आलाय. आनंद व्यक्त करतात, कसं करावं, लोक नाव ठेवतील, म्हणून आईचा संपूर्ण विधी केला. आणि ज्या दिशेने साधू निघाले उत्तर दिशेने, त्या दिशेने नारदजी सांगतात, मी निघालो. बराच काळ चाललो, मला तहान लागली. बराच काळ चालल्यानंतर मला तहान लागली आणि एका तलावर पाणी पिऊन मी एका झाडाखाली बसलो. आणि बसला असताना परमात्म्याचं चिंतन करत असताना माझ्या मनामध्ये शंका आली, हे साधू खोटे तर बोलले नसतील ना? म्हणजे लय सांगायची, हा असा आहे, हा असा आनंद देणारा आहे, हा एवढा सुंदर आहे.
मग हा जर आहे तर हा आणखी भेटला का नाही? एवढा वेळ झाला मी त्याचं चिंतन करतोय, अजून का भेटत नाही? हे खोटं तर बोलले नसतील असा विचारच करत होते नारदजी. नारदजी सांगतात तेवढ्यात महाराज ज्याचं चिंतन मी अंतःकरणात करत होतो तो अंतःकरणातून अंतर्धान झाला आणि माझ्या समोर प्रकट झाला. माझ्या समोर प्रकट झाला, मी डोळे उघडून पाहणार तेवढ्यात पुन्हा अंतर्धान झाला. आता मात्र मी रडायला लागलो. देवा, अरे तुला जर मला दिसायचं नव्हतं तर माझ्या समोर प्रकट कशासाठी झाला? तुला जर मला भेट द्यायची होती, तुला जर बोलायचं नव्हतं, तुला जर दिसायचं नव्हतं तर आला कशासाठी? त्यावेळेस नारदजी सांगतात व्यास महाराज आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, हे रामदास अभिपक्व कशा या नाम. रामदास तू आणखी कच्चा आहेस, तू आणखी कच्चा आहेस. लक्षात ठेव, या जन्मामध्ये तू माझं चिंतन कर, या जन्मामध्ये तू माझं भजन कर, पुढच्या जन्मामध्ये मी तुला ब्रह्मपुत्र म्हणून जन्माला घालीन. नारदजी सांगतात व्यास महाराज हे खोटं नाही, मी एवढं प्रचंड नामचिंतन केलं, परमात्म्याची हरिकथा गायली, परिणाम असा झाला की परमात्म्याने मला ब्रह्मपुत्र म्हणून जन्माला घातलंय. हिची विना आहे ना, विना माझ्या घराची विना आहे ना, ही विना मी नगर पंढरपूर विकत नाही घेतली आहे. ही विना म्हणजे साक्षात विष्णूने भेट दिलेली आहे. हा विष्णूचा विना आहे. नारदजी सांगतात परमात्म्याच्या कथेचं सामर्थ्य पहा. अरे असला सामर्थ्यवान मी झालो. मी कुठे आता काय असतो महाराज, दानवाकडे गेलो, देवतांना दानवाकडे जाता येत नाही, देवतांना राक्षसांकडे जाता येत नाही, पण मी एकमेव असा आहे नारद. आणि हा चमत्कार फक्त परमात्म्याचा कथेचा आहे. मी देवांकडे जाऊ तरी स्वागत आहे, राक्षसांकडे गेलो तरी स्वागत आहे, दानवांकडे गेलो, यक्षांकडे गेलो तरी नारदजीचं कुठे जाऊ दे मला स्वागत आहे. नारदजी सांगतात ही माझं नाही, माझ्या परमात्म्याच्या कथेचं सामर्थ्य आहे. व्यास महाराज तुम्ही परमात्म्याच्या कथेचं लीलाचं वर्णन करून पहा, आनंद तुम्हाला देखील मिळेल. असं सगळी माहिती दिल्यानंतर महाराज व्यास महाराजांना आनंद वाटला. वा, एवढं जर सामर्थ्य या परमात्म्याच्या लीलेत असेल तर 18वं पुराण तयार करावं लागेल. आणि 18वं पुराण महाराज 18,000 श्लोकाची संहिता आहे. 18,000 श्लोकाची संहिता आहे. आता मला असं वाटतं त्यांना जरा लिहू द्या, 18,000 श्लोकाची संहिता आहे, एवढी सोपी नाही. ब्रह्म नदीच्या तीरावर महाराज व्यास महाराज बसलेले. ब्रह्मनद्यां सरस्वत्यां आश्रमे पश्चिमे तटे शम्यप्रास इति प्रोक्तं ऋषीणां सत्रवर्धनम्. नारद सांगतात व्यास महाराज देवदत्तां इमां वीणां सर्वब्रह्मविभूषितां मूर्छयित्वा हरिकथां गायमानश्चरामि. त्या कथेचं गायन तुम्ही करा अशी माझी अपेक्षा आहे. आणि महाराज आता व्यास महाराज ते 18,000 श्लोकांची संहिता लिहायला तयार आहे आणि ते लिहिणार आहे. त्यांना थोडंसं लिहू द्या, तोपर्यंत आपण एक भजन घेऊ. हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा कोणी गोपाल म्हणा, हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा कोणी गोपाल म्हणा, हरी हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा कोणी गोपाल
श्याम म्हणा राधे श्याम म्हणा मेघ श्याम म्हणा हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा कोणी गोपाल म्हणा हरी नारायण हरी म्हणा कोणी गोपाल म्हणा कोणी गोपाल म्हणा हरी नारायण दत्त म्हणा गुरुदत्त म्हणा श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा दत्त म्हणा गुरुदत्त म्हणा श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा कोणी गोपाल म्हणा हरी नारायण हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा कोणी गोपाल म्हणा हरी नारायण श्री राधे जय जय श्री राधे. आणि अशा प्रकारे जो प्रश्न होता की भागवताची रचना कुणी केली, तर ती व्यास महाराजांनी केली. का केली तर आनंद मिळण्याकरता. आणि कोठे केली तर म्हणले सरस्वती नदीच्या काठावर केली. हे 3 प्रश्न होते. ब्रह्मनद्या सरस्वत्याम आश्रमे पश्चिमे तटे शम्यपरास इति प्रोक्त ब्रह्मनदीच्या तीरावर. आता 18,000 श्लोकाची तयारी झाली. पुराण एवढं मोठं पुराण लिहिलंय, पण आता सांगण्याला अधिकारी पाहिजे ना महाराज. तर कोणाला सांगून जमेल का? एवढं मोठं गोड पुराण आहे, परमात्म्याची लीला वर्णन केलेलं आहे, तर कुणाला कसं सांगावं? अधिकारी कोण, कुणाला प्रथम कुणाला सांगावे? म्हणून व्यास महाराजांना आपल्या मुलाची आठवण झाली. कोण? जो जन्म झाल्या निघून गेला होता ना, ब्राह्मणाची पोट. जन्म झाल्याबरोबर जे निघून गेले तोच या भागवत श्रवणाचा अधिकारी आहे. पण आता कसं येईल? जो जन्म झाले ज्याने आपलं ऐकलं नाही तो आता ऐकेल का? हा, अरे जन्मल्याबरोबर व्यास महाराज आवाज, ए पुत्रा शुका शुका म्हणून आवाज देत होते, पण उलटून सुद्धा पाहिलं नाही मागाने. अरे जन्म झाल्याबरोबर जो मागे पाहत नाही तो शुकदेव आज माझं ऐकेल का हीच चिंता. पण त्यांनी काय केलं? महाराज व्यास महाराज बाप आहे ते शुकदेवांचे. हा, बाप आहे. त्यांनी भागवतातील असले श्लोक काढलेत, 2 श्लोक. एका श्लोकामध्ये परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे, परमात्मा किती सुंदर आहे. आणि एका श्लोकामध्ये परमात्म्याचा स्वभाव. 2 श्लोक तयार केले. एकामध्ये परमात्म्याचं वर्णन आहे, एकामध्ये परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन आहे, आणि एकामध्ये परमात्म्याच्या स्वभावाचं वर्णन आहे. 2 श्लोक 2 शिष्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं चांगले पाठ करा ह्रस्व सहित. आणि ते श्लोक दिले आणि त्यांना सांगितलं जा जंगलात जा आणि या 2 श्लोकांची घोकणपट्टी करा. जर हे 2 श्लोक शुकदेवाने ऐकले तर मला 100% आत्मविश्वास आहे की शुकदेव गेलेले शुकदेव पुन्हा येतील. एका श्लोकामध्ये स्वभावाचं वर्णन आहे आणि एका स्वभावामध्ये सौंदर्याचं वर्णन आहे. 2 श्लोक. महाराज ते 2 शिष्य वनामध्ये जंगलामध्ये जातात आणि यांची घोकणपट्टी करतात. ब्रह्मा गोड आहे. बर्हापीडम नटवर बपू कर्णयो कर्णिकारम विभ्रतवास कनक कपिशं वैजयंतीं चमारं रन्ध्रारवेणोरदर सुधया पुरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशत गीतकीर्ति. बर्हापीडं नटवर वपु. परमात्मा कसा आहे?
परमात्मा किती सुंदर आहे, त्या सौंदर्याचं वर्णन आहे. परमात्मा किती गोड आहे. महाराज परमात्मा किती सुंदर आहे. नाथ महाराजांना विचार. नाथ महाराज खूप गोड होता. नाथ महाराज सांगतात परमात्मा एवढा सुंदर आहे की स्वतःच्या बायकोला सुद्धा भुरळ पडली. म्हणजे बायकोला सुद्धा आश्चर्यकरी टक करून टाकलं त्याने. नाथ महाराज नाही, मी बोलत नाही. नाथ महाराज सांगतात श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी फुलोनी झाली वेडी, मदन पोटा आला बापुडे, येर कुणीकडे इंद्र चंद्र. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडी. लक्ष्मी वेडी झाली त्या सौंदर्याला पाहून. इंद्र चंद्र महेंद्र महाराज हे त्यांच्या पुढे काहीच नाही. असलं सौंदर्य त्या परमात्म्याचं. असलं श्लोक वर्णन केला. शुकदेव समाधीस्थ होते, समाधीस्थ ब्रह्म समाधीमध्ये लीन. पण ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस समाधीचे सुख सांगा ओवाळूने. ऐसा या कीर्तनी. अरे असली गोड आहे परमात्म्याचं नामचिंतन. एवढी ताकद आहे याच्यामध्ये सौंदर्यामध्ये की शुकदेव समाधीमध्ये होते तर उत्तम झाले, जागे झाले. हा एवढं सुंदर कोणी असू शकतं? एवढं सुंदर म्हणजे लक्ष्मी मातेला सुद्धा भुरळ पडावी, आश्चर्यचकित व्हावे, एवढं सुंदर. पण ते बी शुकदेव होते महाराज. ज्या मायेला कंटाळून जे जन्म झाल्याबरोबर समाधीत गेले ते शुकदेव. ते विचार करतात हा सुंदर आहे म्हणले. म्हणजे हा जो कृष्ण आहे हा दिसायला लय सुंदर आहे. पण सुंदर असणारी माणसं म्हणजे दिसायला सुंदर असणारी माणसं असायला सुद्धा सुंदर असतील असं कशावर कळते ना तुम्हाला? दिसायला सुंदर असलेली असायला देखील सुंदर असले असं कशावरून? कृष्ण परमात्मा लय सुंदर आहे. राजा सुंदर मन्नाचा पुतळा आहे, लावण्याची खाण आहे. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर. नामया दातार केशवराज, नामया दातार केशवराज, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर. दिसायला सुंदर आहे. माऊली ज्ञानोबांनी खूप गोड वर्णन केले. चला आपला वेळ कमी. एवढा सुंदर आहे. पण दिसायला सुंदर आहे पण स्वभाव कोण पाहिला नाही देतात. दिसायला सुंदर हे ठीक आहे. म्हणजे सौंदर्य पाहून तर असं वाटतं की त्याच्याकडे लगेच जावं त्याचं सौंदर्य पाहण्याकरता. पण स्वभाव माहित नाही. अशी शंका आल्याबरोबर दुसऱ्या शिष्याने दुसरा श्लोक बोलायला सुरुवात केली. अहो बकियम स्तनकाल कुटम जिघांस यापाय यदप्य साध्वी लेभे गतिं धात्राजितां ततोन्यम कं वा दयालु शरणं व्रजेम. हो अरे तो दिसायला सुंदर आहे पण स्वभाव, व्यास महाराज सांगतात स्वभाव त्याच्यापेक्षा सुंदर आहे. म्हणजे कसा? अरे स्वभाव एवढा सुंदर आहे की जी पुतना मावशी विष घालून मारण्याकरता आली तिला सुद्धा आईची गती दिली. म्हणजे जी गती आईला दिली तीच पुतणीला दिली. हा त्याचा स्वभाव आहे. महाराज 2 श्लोक ऐकल्याबरोबर शुकदेव भगवान पळत येतात. आणखी बोला, आणखी श्लोक बोला. त्यांनी सांगितलं आमचे 2च पाठ आहेत. व्यास महाराज आमचे 2च पाठ आहे. तुम्हाला आणखी ऐकायचे का? हो आणखी ऐकायचे. परमात्म्याचं वर्णन करणारे आणखी श्लोक मला ऐकायचे. तुम्हाला जर ऐकायचे असेल ना तर आमच्या गुरुनी 18,000 श्लोक लिहिले. किती लिहिलेत? मग शुकदेवजी म्हणतात बापरे 2 श्लोकात जर एवढी ताकद आहे तर परमात्म्याच्या 18,000 श्लोकामध्ये किती ताकद असेल. तर महाराज शुकदेव भगवान चालत नाही, धावत आले, धावत. असला चमत्कार या भागवत कथेचा आहे.
आणि फक्त आली नाही महाराज, ऐकली नाही, भागवत कथाकार झाली ते. आणि फक्त कथाकार नाही झाले, तर त्या कथेतून परीक्षित महाराजांना मोक्ष मिळवून दिला. हे सामर्थ्य महाराज या कथेत. आणि आता श्री सूत महाराज पुढील प्रसंग आता महाभारतामध्ये घुसतायत. आता इथून मागे जी झाली ती शुकदेव भगवंताची कथा झाली ना. मी काय सांगितलं अगोदर, वक्त्याची, जो वक्ता आहे त्याच्या जन्माची कथा, आणि आता श्रोत्याच्या जन्माची कथा ऐकायची आपल्याला. आता हे जे काय असतं महाराज, भागवत म्हणजे सार सार घेतलेलं आहे. महाभारत सुरू झालं म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको की आता महाभारताची सगळी कथा आपल्याला ऐकायला मिळणार नाही. जे आपल्याला महत्वाचे तेच मिळणार, सार सार. आता परीक्षित महाराजांच्या जन्माची कथा आहे. प्रसंग असा आहे, एकदा युद्धाचा प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने बराच वेळा समजावून सांगितलं, पण ते काही कौरवांना जमेल. पण युद्ध ठरलं, वेळ कमी असल्यामुळे लगेच ठरलं जातं. कौरव पांडवांचं युद्ध ठरलं, युद्ध जवळजवळ लगेच संपलं. आणि शेवटी यदा मृदे कौरव संजयानां विरेशतो वीरगतिं गतिषु प्रकोदरा विद्गदा विमर्श भग्नरुदंडे धृतराष्ट्रपुत्रे. युद्धाचा शेवटचा प्रसंग आहे. दुर्योधन आणि भीम दादा यांचं युद्ध चालू आहे. दुर्योधन म्हणजे काय सामान्य युद्ध नव्हताच महाराज. पांडव हे धर्मवादी होते. पांडव हे धर्माचं आचरण करणारे होते, धर्माचं अनुसरण करणारे होते, म्हणून पांडव शिल्लक राहिले. नाहीतर महाराज कौरव काय सामान्य नव्हते. आले 1,00,000 कृपाचार्य न पुरीची, असं ज्ञानोबांची भाषा आहे. एक कृपाचार्य असे होते की पांडवांना पुरून उरणारे होते. पांडव जिंकले ते फक्त शक्तीमुळे नाही, धर्मामुळे. मग धर्म ताकद आहे. म्हणजे बोलल्या जाऊन सत्यम वद सत्यम चर, याच्यात ताकद असते महाराज धर्मात. पांडव जे जिंकले ते त्यांच्या धर्मामुळे जिंकले. भयंकर युद्ध चालू होतं दुर्योधनात आणि भीमाचं. पण शेवटची महाराज भीमाने त्या दुर्योधनाच्या जांगेवर वार केला आणि दुर्योधन घायल झाला, पडला. मृत्यूच्या अवस्थेमध्ये दुर्योधन पडलेला आहे. रात्रीचा अंधकार. पांडव विजय यात्रा म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा 5 पांडव द्रौपदी मातेला घेऊन आनंद उत्सव करण्याकरता निघालेले आहे, शिबिराच्या बाहेर गेलेले आहे. इकडे युद्धाचा प्रसंग असा होता, दुर्योधन त्या रणभूमीवर घायाळ अवस्थेत पडलेला. अनेक गीत पक्षी त्या दुर्योधनाचे लचके तोडतायत. अनेक गीत पक्षी त्याचे लचके तोडतायत. मरण अवस्थेत पडलेला तो दुर्योधन ही स्थिती त्या अश्वत्थाम्याने पाहिली आणि चिंता वाटू लागली. मित्रा, मी तुझं सगळं वैभव पाहिले, सगळं राजवैभव पाहिले, तू राजा होता हेही पाहिले, पण तुझी ही अवस्था पाहून फार वाईट वाटतंय मित्रा. एवढा मोठा राजा तो, एवढं मोठं वैभव, आणि तुझी ही अवस्था, गीत पक्षी तुझे लचके तोडतायत, मला पाहवत नाहीये. तुझ्यासाठी शेवटी काहीतरी करावं अशी माझी अपेक्षा आहे. काहीतरी करावं म्हणून माझी अपेक्षा, काहीतरी मागा तुम्ही. काय अपेक्षा आहे? शेवटची अपेक्षा. दुर्योधनाने सांगितलं, मित्रा काहीच नको आहे, मला काही लागत नाही. अश्वत्थाम्याने सांगितलं, तुमची जरी काही मागण्याची इच्छा नसेल तरी मला तुमच्यासाठी, मी तुमचं नमक खाल्लंय, मी तुमचं अन्न खाल्लंय, तुम्ही आमच्या पित्यांना, आमच्या परिवाराला तुम्ही सांभाळलाय, म्हणून तुमच्यासाठी काहीतरी करावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि मग शेवटी दुर्योधन म्हणाला, मित्रा तुला जर माझ्यासाठी काही करावं असं वाटत असेल तर माझी एकच अपेक्षा आहे. अरे पाहिलं म्हणले, आमचे शत्रू म्हणजे आपले शत्रू 5 होते, त्या 5 मधील एकही मेला नाही. आम्ही 100 कौरव, 100 भाऊ होतो, त्या 100 मधील एकही जिवंत राहिला नाही, आणि आमचा शत्रू 5 मधील एकही मेला नाही. दुःख याच गोष्टीचं आहे. अरे त्या 5 मधील शेवटी एक जरी मेला तरी आनंदाने मरेल. पहा महाराज, जे कुणशी कुसंग म्हणतो त्याला, कुसंग म्हणजे मूर्ख माणसं मरता मरता दुसऱ्याचं महाराज वाईटच करून राहणार, वाईटच पाहणार. शत्रू 5 मधील एकही जर गेला आनंदाने मरेल म्हणजे. अश्वत्थामा, मित्रा अरे तू एकाची काय गोष्ट करतो, काळजी करू नको, मी 5 पांडवांना मारतो. आता हे गेलं महाराज बोलून सोपं होतं भाई. म्हणजे समोरासमोर
म्हणजे सगळ्या कौरवांना, अरे 100 कौरव, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सारख्यांना नावरणार हे पांडव काय अश्वत्थाम्याकडून 5 मरणार होते एका दिवसामध्ये. पण ती बोलून गेली 5च्या 5 कलम करून, म्हणजे मारतो 5 पांडवांना. ते निघाल कसं मारावं आता ती चिंता होती. हा, जे पांडव समोर मारता आले नाही कसं मारावं, जे 100 कौरवांना मारता आले नाही, अरे इच्छा मरणी पितामह भीष्मांना मारता आली नाही, ते का आता मरणार आहे का माझ्याकडून. पण शब्द ते गेलाय, मी 5 पांडवांना म्हणून असा शब्द दिलाय, काय करावं म्हणून अश्वत्थामा विचार करू लागला. विचार करत असताना त्याच्या डोक्यात एक न्याय आला, आणि त्या न्यायाचं नाव आहे काक उलू न्याय. हा प्रसिद्ध आहे बरं का न्यायामध्ये. काक उलू न्याय हा सगळ्यात प्रसिद्ध न्याय आहे. काक उलू न्याय म्हणजे, काक उलू न्याय म्हणजे काय, काक म्हणजे कावळा आणि उलू म्हणजे गुब्बड, घुबड म्हणतात. काक उलू न्याय म्हणजे कावळ्याचा आणि घुबडाचा न्याय आहे. तो न्याय कसा आहे, तो न्याय त्या अश्वत्थाम्याच्या लक्षात आला. म्हणले आता समोरासमोर मारण्याचं काही शक्य नाहीये, मग आता काक उलू न्याय नाही आपल्याला मारावं लागेल. ते काक उलू न्यायचं असं होतं महाराज. काय झालं, अनेक कावळे एका झाडावर बसलेले होते रात्रीच्या अंधकारामध्ये, आणि ते घुबडाने पाहिलं आणि रात्रीत हल्ला केला, तमाम कावळ्यांना मारून टाकलं. ते का मारलं हा प्रश्न आहे. ते झालं असं होतं, पक्ष्यांचा राजा कोण आहे, मोर. हा राष्ट्रीय प्राणी झाला, पक्षी झाला. मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. मी काय विचारलं, पक्ष्यांचा राजा विचारला, राजा. तर पक्ष्यांचा राजा गरुड आहे. कोण आहे, गरुड. आता विषय असा आहे, तो राजा चांगला आहे, म्हणजे धर्माचं आचरण करणार आहे, धर्माने वागणार आहे, पण त्या राजा मागे कामलंय ना. कसं काम आहे, भगवान विष्णूचं वाहन आहे. म्हणजे भगवान विष्णू म्हणजे एक दिवसही खाली नाही. हे पक्षाचा राजे पण ते ब्रह्मांडाचे राजे आहेत ना, त्यांना सगळ्या ब्रह्मांडाचं पाहिजे आहे. तर कोण कधी आवाज देईल माहित नाही. राजा चांगला आहे. या पक्षांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये असा प्रस्ताव मांडला त्यांनी की आपला राजा चांगला आहे, म्हणजे धर्माचं आचरण आहे, चांगला वागणार आहे, हा, पण आपल्या राजाला वेळ नाही. आता राजाला जर वेळ नसेल तर प्रजा कशी सुखी होईल, ती सुखसुविधा झाली पाहिजे, ती व्यवस्था प्रजेची झाली पाहिजे. पण काय करावं, सगळ्या पक्षांनी एकनिष्ठतेने एक प्रस्ताव असा मांडला. म्हणजे आता एक काम करा, पहिला आपला राजा कोण होतं, म्हणजे देवाचं वाहन कोण, गरुड. आता आपण काय करू, आपल्या देवीचं वाहन करू राजा. देवीचं वाहन कोण, घुबड. देवाचं वाहन होतं ना, आता बदल करायचं, देवीचं वाहन करायचं. महाराज प्रस्ताव सगळं पारित झाला, महाराज मान्य झालं सगळं, आणि मान्य झालं नाही, शपथविधी सुद्धा ठरला त्याचा. राजा कोण होणार, राजा कोण होणार होता. पण झालं असं होतं, ज्यावेळेस प्रस्ताव पारित झाला, हा सगळं ठरलं, त्या मीटिंग मध्ये कावळा गैरहजर होता. कावळा तिथे उपस्थित नव्हता. मग आता शपथविधी तारीख, महाराज शपथ सोहळा, महाराज सगळे आलेले, सगळे मंत्री सगळे आलेले आहेत महाराज. आणि आता घुबड राज असणार, बसणार, म्हणजे घुबड राजा होणार. तेवढ्यात कावळ्याची तेवढ्यात कावळा तिथे आला. त्यांनी पाहिलं हे सगळं, घुबड नेमकं काय चाललंय हा प्रकार, विचारलंय का मंत्री महोदयाला, हे काय चाललंय म्हणजे घुबड राजा होत आहे. घुबड काय होणार आहे, कावळ्याला सांगितलं मूर्ख आहे का रे म्हणजे, हे घुबड राजा नाही तरी अनेक पक्षांना त्रास देते, म्हणजे सत्तेत नाही तरी त्रास आहे. हे घुबड सत्तेत नाही तरी त्रास आहे, हे जर सत्तेत आलं तर मग कसं व्हायचं, म्हणजे घुबड जर राजा झालं तर हे तर मग नियमात घालून मारील. आणि मग सोडायचं, अरे हे तर विचारच नाही केला म्हणले आपण, हा तर विचारच केला नाही. विचार नाही, आणखी वेळ गेली नाही. हे कोण सांगताय, कावळा. आता कल्पना करा महाराज, घुबड राजा म्हणजे असताना बसणार, ते आता तिलक होणार, राज तिलक होणार, गादीवर बसणार, बसता वाचलं. कोणामुळे, कावळ्यामुळे. तेव्हापासून घुबडाला राग होता कावळ्याचा. घुबडाला कावळ्याचा राग केव्हापासून होता, तेव्हापासून. पण विषय असा होता, घुबडाला रात्री दिसायचं आणि कावळ्याला दिवसा दिसायचं, बरोबर ना. घुबडाला रात्री दिसत म्हणजे भेट होतच नव्हती ना. घुबडाला तेव्हापासून राग होता, पण कावळ्याला कसं मारावं, कारण कावळे रात्री फिरत नाही.
बरं दिवसा मारा तर दिवसाला आपले दिसत नाही. म्हणून एक दिवस अनेक कावळे एका झाडावर बसलेले दिसले त्या घोबडाला, आणि त्या घोबडाने त्यांच्यावर हल्ला केला. याला म्हणतात काक उलू न्याय. अश्वत्थाम्याच्या लक्षात आलं पांडवांना समोर समोर मारणं शक्य नाही. मग काय करावं? रात्री मारायचं, झोपेत मारायचं. आता विषय असा आहे महाराज, अश्वत्थामा असो की कोणी असो, जाकुरा के सह्या मार सके न कोई, बालन बाका कर सके जो जग बैरी होय. अरे परमात्म्याला ज्याला सांभाळायचं त्याला कोणी काही करू द्या, काहीच होत नाही महाराज. ज्याला जगायचं परमात्म्याने ठरवलंय त्याला कोण काय करणार? परमात्म्याने महाराज त्या दिवशी शिबिरामध्ये आनंद उत्सव म्हणून त्यांना बाहेर काढलं, आणि ज्या जागेवर रोज 5 पांडव झोपायचे तिथे 5 पांडवापासून झालेले 5 पांडव पुत्र त्या शिबिरामध्ये झोपवले. रात्रीच्या अंधकारामध्ये अश्वत्थामा त्या शिबिरात येतो. 5 पांडवापासून झालेले 5 पुत्र हे 5 पांडवासारखेच होते. त्याला असं लक्षात आलं की हे पांडवच आहे. रात्रीच्या अंधकारामध्ये झोपलेले 5 पांडव पुत्र महाराज एक काहीच मागे पुढे न पाहता महाराज अश्वत्थाम्याने 5 मुलाची शिर कलम केले, कापलेत, आणि 5 शिर घेऊन तो रणभूमीवर दुर्योधनाकडे गेला. मित्रा, अरे तू 1 शिर सांगितलं होतं, पण मी 5 पांडवांना नाश केलाय, 5 पांडवांचं शिर घेऊन आलोय. महाराज दुर्योधनाने चांगलं पाहिलं, आणि चांगलं पाहिल्यानंतर लक्षात आलं, अरे अश्वत्थामा 5 पांडव नाही, हे 5 पांडव पुत्र आहेत. अरे तो अरे आमच्या वंशामध्ये दिवा लावण्यासाठी कोणी ठेवलं नाही रे. अरे या मुलांनी काय केलंय, काय पाप केलं होतं या मुलांनी, काही चुकी नव्हती यांची. अरे माझे शत्रू हे 5 पांडव आहेत. अरे बाप, म्हणजे मी मारले ते पांडव पुत्र आहे, म्हणजे पांडव जिवंत आहे. अश्वत्थामाने विचार केला, पांडव जर जिवंत आहेत तर आता पांडव मला सोडणार नाही. भयभीत झाला महाराज अश्वत्थामा, आणि अश्वत्थामा पळू लागला, पळतोय. आता मला पांडव सोडणार नाही. महाराज रात्री अश्वत्थामा निघाले, आनंद उत्सव करून द्रौपदी 5 पांडव कृष्ण परमात्मा शिबिरामध्ये येतात, आणि शिबिरामध्ये आल्यानंतर 5 मुलांचे शिर कलम केलेले हे सगळ्यांनी पाहिले. कल्पना करू शकता तुम्ही, कल्पना, स्वतःचे 5 मुलांचे शिर कलम केलेले आहेत. त्या द्रौपदीची काय अवस्था झाली असेल? लहान नाही, उपवर 5 मुलं महाराज शिर कलम केलेले शिर घेऊन गेलेला तो अश्वत्थामा माहित नाहीये. द्रौपदी माता रडायला लागली ती मला. अरे मुलाच्या पायात काटा टोचावा तर आईच्या डोळ्यात अश्रू येतात. या 5च्या मुलाची शिर कलम केले, काय वाटलं असेल द्रौपदीला? रडायला लागली द्रौपदी. अर्जुनाने प्रतिज्ञा केली, देवी रडू नकोस, ज्याने कुणी हे क्रूर कार्य केलं असेल त्याला शिक्षा दिलीस, तू जी म्हणेल ती शिक्षा दे. अर्जुन आणि कृष्ण परमात्माच्या शोधात आहे, हे काम कोणी केलंय? लक्षात आलं कोणी केलंय? अश्वत्थाम्याने केलंय. अश्वत्थाम्या तरच पुढे चाललाय महाराज, आणि ज्यावेळेस अर्जुना तरत अश्वत्थाम्याला कळालं की माझ्या मागे अर्जुन आहे, आता मात्र मला अर्जुन सोडणार नाही असं कळाल्यानंतर अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलंय. ब्रह्मास्त्र सोडणं म्हणजे सृष्टीचा विनाश आहे, विनाश आहे. ब्रह्मास्त्र सोडलं महाराज. अर्जुन भयभीत झालेला अर्जुन कृष्ण परमात्म्याकडे पाहतोय. परमात्म्याने सांगितलं, अर्जुना पाहतो काय? ब्रह्मास्त्र सोड. देवा, अरे ब्रह्मास्त्र सोडणं म्हणजे सृष्टीचा आताच विनाश करायचा आहे. परमात्म्याने सांगितलं, हे तुला ज्ञानाच्या गप्पा मारायला लागला, त्याला कळत नाही? हे तू ज्ञानाच्या गप्पा मारतोय. हे अश्वत्थाम्याला कळू नये ब्रह्मास्त्र सोडणं हे चुकीचं आहे, म्हणून सोड ब्रह्मास्त्र. ज्यावेळेस ब्रह्मास्त्र सोडलं महाराज, तुझं श्री गुरु समोर येतात, ब्रह्मास्त्र थांबवलं आणि सांगितलं, अश्वत्थामा ब्रह्मास्त्र मागे घे. गुरुजी, ब्रह्मास्त्र चालवता येतं, मागे घेण्याचं सामर्थ्य माझ्याकडे नाही. मूर्खा, अरे मागे घेण्याची अक्कल नाही तर चालवलं कशासाठी? ब्रह्मास्त्र आहे, ते सामान्य अस्त्र नाही. गुरुजी, मागे घेता येत नाही पण दिशा बदलवता येते. ब्रह्मास्त्राची दिशा बदलू शकतो. अश्वत्थाम्याने दिशा बदलवली. अर्जुन ब्रह्मास्त्र मागे घे म्हणल्यानंतर महाराज अर्जुनाने नमस्कार केला, ब्रह्मास्त्र मागे घेतलं. परमात्म्याने सांगितलं, अर्जुनाला पकड. अर्जुनाने महाराज त्या अश्वत्थाम्याला पकडलं. पकडल्याबरोबर परमात्म्याने सांगितलं, अर्जुना मार. थांबू नकोस. नाही, मी देवीला शब्द दिलाय, बायकोला शब्द दिलाय, तुझी शिक्षा म्हणेल ती शिक्षा देईल. परमात्म्याने सांगितलं, बायकोचा विचार करू नको, लगेच मार. परमात्मा आहे महाराज, त्याला सगळं करतो.
अर्जुन सांगितलं नाही देवा तसं नाही, तिला मी शब्द दिला, प्रतिज्ञा केली, ती जी म्हणेल ती शिक्षा देईल, त्याला मी बांधतो म्हणले. अर्जुनाने अश्वत्थाम्याला बंदिस्त केलं आणि शिबिराकडे वाटचाल झाली. काही वेळानंतर महाराज द्रौपदी रडतीये, पांडव रडतायत. अश्वत्थामा शिबिरामध्ये आला. ज्या अर्थी अश्वत्थामा बांधून आणलाय द्रौपदीच्या लक्षात आलं, त्या अर्थी हा क्रूर हत्यारा हा अश्वत्थामा आहे. आता कल्पना करा, ज्या व्यक्तीने माझ्या 5 मुलांना मारलं तो हत्यारा समोर उभा आहे, काय स्थिती असेल आपली? महाराज एखाद्या मुलाने थापड जर मारली ना, महाराज आईला असं राग येतो, तू फक्त एखादा साप, तू फक्त एखादा दिस, मग तुला सांगते काय. इथे 5 मुलं मारलेत, ज्याने मारले तो अश्वत्थामा समोर उभा आहे. द्रौपदीने विचारलं रडता रडता, स्वामी हे कोण, हे कशासाठी बांधलंय? अश्वत्थाम्यानं का बांधलंय? का बांधलंय? आपल्या 5 मुलांचा हत्यार हा अश्वत्थामा आहे. अश्वत्थामा हत्यार आहे, अश्वत्थामा आहे. द्रौपदीने सांगितलं, स्वामी माझ्या 5 मुलांचा हत्यारा जर अश्वत्थामा असेल तर माझं असं सांगणं आहे की लवकर मोकळं करा. म्हणजे मुच्यताम मुच्यताम मेष, खूप बरोबर आहे मला. हे द्रौपदीचं बोलणं आहे. माझ्या 5 मुलांचा हत्यार जर अश्वत्थामा असेल तर याला बंधनातून मुक्त करा. म्हणजे मारायचं नाही. हा, आणि मग अर्जुनाने परमात्म्याकडे पाहिलं, कृष्ण परमात्म्याकडे. परमात्मा स्मित असे गुरु म्हणतात, तुला म्हणलो तिथे मार, तुला काय म्हणलो तुम्ही तिथेच मार. तुला लय बायकोचं ऐकायचं होतं, मला माहित होतं पुढे गेल्यानंतर काय होणार आहे. तुला मी याच गोष्टीसाठी म्हणत होतो, सापडला अश्वत्थामा लगेच मार. अरे शिबिरात गेल्यानंतर काय अवस्था होणार आहे मला माहिती आहे. त्यावेळेस अर्जुन म्हणू लागला, देवी तू काय बोलतेस कळते? अरे तुझ्या 5 मुलांचा हत्यार हा अश्वत्थामा आहे आणि तू याला सोड म्हणते. मुच्यताम मुच्यताम मेष. का का असं का? त्यावेळेस द्रौपदी माता बोलते, हा मारो दिदस्य जननी गौतमी पती देवता यतः अमृतवर्षाता रुदिमे सुमुखी मुहू. मारुदिदस्य जननी गौतमी पती देवता. द्रौपदी सांगते, स्वामी मी अश्वत्थाम्याला मोकळा करा याच्याकरता सांगते, ज्याला मारू नका याच्याकरता सांगते. मुलगा गेले तर दुःख काय आहे हे माझ्यासारखं कोणी जाणू शकत नाही. माझे 5 मेलेत, माझे 5 मुलं माझ्या समोर मृत्युमुखी पडलेत. मुलगा गेल्यानंतर किती दुःख होतं हे माझ्यासारखं कोणी जाणू शकत नाही. आणि जे दुःख मला झालंय ते गौतमी मातेला होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. काय असेल महाराज अधिकार त्यांचा? तो त्रास मुलगा मेल्याचं मला होतंय, तो त्रास दुसऱ्या आईला होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. अरे माझे 5 मेले, पण मला सांभाळ करण्याकरता माझे 5 पती अजून समर्थ आहे. ज्या अश्वत्थाम्याला तुम्ही मारण्याचा प्रयत्न करताय ना, त्या अश्वत्थाम्याच्या बापाला तुम्ही युद्धामध्ये आधीच मारलाय, द्रोणाचार्याला. आणि आता जर अश्वत्थामा मेला तर गौतमी पती देवता मा रोदिदस्य गौतमी, त्या गौतमी मातेचा सांभाळ कोण करेल? महाराज असं प्रवचन ऐकल्यानंतर अर्जुनाला घाम आला, घाम. आता कसं शक्य आहे? मी तर प्रतिज्ञा केली मारायचं. आणि मग अर्जुन परमात्म्याकडे म्हणाला, देवा आता तुम्ही सांगा म्हणजे ज्याच्या वेळेस मला पुढे पडतो त्याच्या वेळेस तुम्ही सोडवता. म्हणजे परमात्म्याचं असे महाराज जोपर्यंत कोणी पुढे होऊन विचारत नाही तोपर्यंत सांगतच नाही. जर विचारलं तरच सांगतो. परमात्म्याने सांगितलं मला विचारतोय, हा तुम्हाला विचारतोय. पण मला जर विचारत असेल अश्वत्थाम्याचं काय करावं तर माझं एकच सांगेल, हा ब्रह्मबंधुर्न हंतव्य आतताई वदारण मा भय भय मामनाथम परिपाह्यनुशासनम. ब्रह्मबंधुर्न हंतव्य. अर्जुना या अश्वत्थाम्याचं काय करत असं जर मला विचारत असेल तर माझं असं म्हणणं आहे, ब्रह्मबंधू न हंतव्य. ब्राह्मणाला कधीच मारू नये.
आणि परिपाहेन अनुशासनम. जो हत्यारा आहे त्याला कधी सोडू नये, जो ब्राह्मण आहे त्याला मारू नये, आणि जो हत्यारा आहे, जो खुनी आहे त्याला कधीच सोडू नये. अर्जुनाने सांगितलं तुम्ही कोण सोडवताय की टाकताय? अश्वत्थामा ब्राह्मण आहे, तुम्ही त्याला मारू नका म्हणताय, आणि अश्वत्थामा हत्यारा आहे त्याला सोडू नका म्हणताय. नेमकं करायचं काय? आणि मग अर्जुनाच्या लक्षात आला, गीतेमध्ये सांगितलंय परमात्म्याने, ब्राह्मणाची हत्याच हत्या नाही तर ब्राह्मणाचा अपमान देखील हत्येसारखा आहे. म्हणजे ब्राह्मणाचा अपमान करा तो हत्येसारखा आहे. माझ मग त्यावरून मला त्या अर्जुनाने अश्वत्थाम्याची शेंड्या काढल्या 5. तो दिव्य मणी होता, तो मणी काढून घेतलाय, हा अपमान आहे. राग आला अश्वत्थाम्याला, माझी असली अवस्था केली. लक्षात ठेवा, तुम्ही माझी ही अवस्था केली, तुमच्या वंशामध्ये जीवा लावायला ठेवणार नाही. लक्षात आलं कोण? म्हणजे अभिमन्यूची पत्नी उत्तरा. ज्यावेळेस अभिमन्यू गेला, मारला गेला, त्यावेळेस अभिमन्यूची पत्नी उत्तरा ही गर्भवती असल्यामुळे तिला सती घेता आलं नाही. म्हणून त्या अश्वत्थाम्याला माहिती होतं या पांडवाचा वंश त्या उत्तरेच्या गर्भात आहे. माझी अशी अवस्था केली, अपमान करता माझा सोडणार नाही. म्हणून त्या ब्रह्मास्त्राची दिशा बदलली होती, त्याने मागं घेता आलं नाही. त्याने दिशा त्या उत्तरेच्या गर्भाकडे गेली, गर्भाकडे गेली. महाराज, ज्यावेळेस ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भाच्या दिशेने निघालं, फोडायला लागला उत्तरेला. आता हा दिवस तो होता ज्या दिवशी परमात्म्याने सगळ्यांना भेटले आणि आता निरोप घेणार आहे. परमात्मा आज द्वारकेला निघणार होते. सगळं झालेलं होतं, युद्ध पूर्णविराम झाला. परमात्म्याने सांगितलं बरेच दिवस झाले, म्हणले द्वारकेतील माझा परिवार माझा वाट पाहत असेल, बरेच दिवस झाले, आता मला थांबून जमणार नाही, मला जाऊ द्या. आता इच्छा कुणाचीच नव्हती सोडण्याची, पण आता असं बोलता येत नव्हतं, कारण त्याचाही परिवार आहे, तोही संसारिक आहे. म्हणून रथ सज्ज आहे, परमात्म्याचा रथ सज्ज आहे. परमात्म्याचा एक पाय रथावर आहे, परमात्म्याचा एक पाय रथावर, एका हाताने परमात्म्याने रथ धरलेला आहे. आता दुसरा पाय वर टाकणार, तेवढ्यात एका देवीचा आवाज आला, हा पाही पाही महायोगी देव देव जगतपते नान्यम द्वद भयं पंचयत्र मृत्यू परस्परम. पाहिवाम पाहिवाम पाहिवाम. वस्त्र, पांढरे शुभ्र वस्त्र धारण केलेली स्त्री परमात्म्याच्या दिशेने धावत येते. पाहिवाम, देवा वाचवा, देवा माझ्या शिशूला वाचवा. परमात्म्याने विचार केला, कोण? पांढरे शुभ्र वस्त्रामध्ये देवी येते. ज्यावेळेस जवळ आली त्यावेळेस लक्षात आलं, अरे ही तर पांडवांची कुलवधू आहे, उत्तरा आहे. काय झालं? उत्तरेने सांगितलं, देवा मला माझ्या शिशूला वाचवा, माझ्या शिशूला वाचवा. काय महाराज, या महाभारतामध्ये खूप गोड प्रसंग आहे. जी चुकी द्रौपदीने केली ती चुकी उत्तरेने नाही केली. उत्तरा म्हणजे सामान्य नाही. जी चुकी महाभारतामध्ये द्रौपदीने केली ती उत्तरेने केलीच नाही. काय चुकी महाराज? द्रौपदीने जर उत्तरेसारखं जर थोडस डोक्याने काम घेतलं असतं तर वस्त्रहरण झालंच नसतं. द्रौपदीला असं वाटलं होतं की अरे 5 पांडव आहेत, अरे अर्जुनासारखा धनुर्धारी आहे, गदाधारी भीम आहे, युधिष्ठिर महाराज नकुल सहदेव आहे, असे 5 पती आहेत. आणि ज्या राजवैभवामध्ये भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य आहे, अशा सभेमध्ये काय हिंमत आहे दुःशासनाची माझं वस्त्रहरण करायची? पण हे सगळे असताना ज्यावेळेस वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस तिच्या लक्षात आलं की हे कोणीच नाही, हे कोणीच नाही. आणि ज्यावेळेस द्रौपदी सगळ्यांकडे गेली, पितामह भीष्मांकडे गेली, द्रोणाचार्य, कृपाचार्य, पांडवांकडे गेली, पण सगळे हतबल होते, कोणी काहीच बोलत नव्हतं, वस्त्रहरण चालू होतं. ज्यावेळेस या सभेमधील कोणीच माझ्या कामाचं नाही असं ज्यावेळेस द्रौपदीच्या लक्षात आलं, कोण आहे? हरिविन कोणी नाही सोडविता. कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 दुःख शोकहारी, कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 दुःखहारी, कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 दुःख शोकहारी, कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 दुःखहारी. कृष्ण
कृष्णा 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 कृष्ण 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 चक्रधारी कृष्ण 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 दुःख शोकहारी कृष्ण 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 चक्रधारी कृष्ण 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 दुःखहारी जय जय श्री राधे. ज्यावेळेस कुणीच आपल्या कामाचं नाही असं ज्यावेळेस द्रौपदीला कळालं मग कृष्णाला आवाज द्यायला लागले. कृष्णाने सांगितलं हे जर अगोदर केलं असतं तर कसं आनंद झालं नसतं. लय चतुर महाराज हा आवाज दिल्याशिवाय येतोच नाही. हा बहीण मानलेलं द्रौपदीला, बहीण मानलेलं, पण आवाज दिल्याशिवाय नाही. महाराज हा बहीण सोडा बायको सुद्धा ना ऐकणार आहे. मग हा नियमाच्या बाहेरच असलं तर. पण जी चुकी द्रौपदीने केली ती उत्तरे नाही केली. उत्तर असं म्हणू शकत होती मामाश्री मला वाचवा, पण नाही. तिला माहिती होतं हे काहीच कामाचे नाही. आता देवा तेही महाराज किती गोड पहा. देवा मला नाही माझ्या गर्भातील शिशूला वाचवा. तिला माहिती होतं शिशूला वाचवायला मला वाचवाच लागेल. याला मी जर म्हणले मला वाचवा हा मला वाचवी. हा लय नियमाने पाहतो, लय नियमावर पोट असते. मला वाचवा म्हणलं हा मला वाचविलं. माझ्या शिशूला वाचविलं त्याची गॅरंटी नाही, पण शिशूला वाचवा म्हणलं की मग मला वाचवाच लागेल. परमात्म्याने काळजी करू नकोस. परमात्म्याने अंगुष्ठ एवढं रूप धारण केलं. उत्तरेच्या गर्भात प्रवेश केला. गर्भात आणि ब्रह्मास्त्र येणार तर एवढ्या स्पीडने परमात्मा त्या गर्भामध्ये फिरत होते. कुणाचं रक्षण करण्याकरता माहितीये? या कथेचा जो श्रोता आहे ना, श्रोता परीक्षित महाराज, परीक्षित यांचं संरक्षण करण्याकरता साक्षात देव एवढे फिरत होते. नंतर असं वाटलं की काही प्रश्न केला की सुदर्शन चक्र, काही म्हणले सुदर्शन चक्र फिरत होतं. सुदर्शन चक्र नाही, हे देवच फिरत होते, पण एवढ्या स्पीडने फिरत होते जणू काही चक्र आहे. आणि अशा प्रकारे सूत महाराज सांगतात शौनकादी ऋषी श्री परीक्षित महाराजांचं रक्षण केलं. काही काळानंतर याच पांडव वंशामध्ये श्री परीक्षित महाराजांचा जन्म झाला. श्री बोले परीक्षित महाराज की जय, श्री शिवदेवजी महाराज की जय, श्री व्यासजी महाराज की. ज्यावेळेस परीक्षित महाराजांना वाचवलं परमात्मा बाहेर येतात. आता मात्र कुंती माता रडायला लागल्या आणि त्यांना हे सगळं आठवायला लागलं मागचं. आणि बोलू लागलं देवा तुम्ही जर नसता आमच्या पांडवाबरोबर तर आमचं काय झालं असं. परमात्म्याने सांगितलं हे देवा कुठं पूर्ण, आणि मी तुमचा भाचा आहे. परमात्मा म्हणजे कृष्ण परमात्मा कुंती मातेची भाची आहे. आत्या मी तुमचा भाचा, हे देव कधीपासून म्हणायला लागला तुम्ही, मी देव नाही. कुंती मातेने सांगितलं हे जे माया टाकताना तुम्ही मुख हे जरा बंद करा. भाचा 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 आत्या नाही, तुम्ही देवच आहात. देवा आणि तुम्ही कल्पना करा मला. म्हणून ऐका, आगे लागो तया सुखा जेणे हरी नाही मुखा. कुंती मातेचं जर तुम्ही चरित्र पाहिलं आणि कुंती मातेचं जीवन पाहिलं तर जन्मापासून तर मरेपर्यंत म्हणजे निर्धामाला जाईपर्यंत अगणित दुःख आहे. जन्म कुठे झाला, राहिल्या कुठे, मोठ्या कुठे झाल्या, तर लग्न ज्याच्यासोबत झाला तो आधीच पडेल. तरुणपणीच महाराज विधवत. बरं जे 5 मुलं आहेत त्या 5 मुलांची शत्रू, बरं शत्रू बाहेर नाही घरातच. 5 मुलांची शत्रू 100. म्हणजे कुंती मातेला जन्मापासून वनवास आहे, दुःख आहे, तर निर्धामाला जाईपर्यंत दुःख होतं महाराज. कुंती मातेने सांगितलं देवा माझी अशी इच्छा की तुम्ही जाऊ नये. परमात्म्याने सांगितलं हे आत्या हे ते देवा थांबा, मी थांबू शकतो पण देवा थांबा, देव नाही. कुंती मातेने सांगितलं तुम्ही देवच आहात. तर परमात्म्याने विचार केला मी जर हा मी देव आहे, मग तुमचं असं जर म्हणणं असेल मी देव आहे तर देव देतो ना. मी जर देव आहे असं जर तुमचं म्हणणं आहे तर मी देव आणि मग तुम्ही कोण झाल्यात? देवाचे भक्त ना. मग देव भक्ताला काहीतरी देतो.
म्हणून मी जर देव आहे तर माझी अशी अपेक्षा आहे की तुम्हाला काहीतरी द्यावं, काहीतरी द्यावं. आत्या काहीतरी मागा, काहीतरी मागा. नाही देवा मला काहीच नको. अरे न मागता सगळं काही मिळालं, काय कशाची अपेक्षा आहे? नाही नाही, मी देव आहे ना, तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. काहीतरी मागा, काहीतरी मागा. देवाने लय आग्रह केला मला, आणि जास्तच आग्रह केल्यामुळे कुंती मातेने सांगितलं देवा काहीच नको आहे, पण तो लयच द्यावा असं वाटत असेल तर माझी एकच अपेक्षा आहे की माझ्या जीवनामध्ये अगणित दुःख दे. काय दे? दुःख. अहं विपद संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात् पुनर्भव दर्शनम. कुंती माता म्हणते देवा जर द्यायचं असेल तर माझ्या जीवनामध्ये फक्त दुःख दे. असं बोलल्याबरोबर महाराज परमात्म्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. आई आत्या, अहो तुमच्या जीवनात आतापर्यंत का कमी दुःख आहे का? अरे जीवन, अरे जन्म झाल्यापासून जीवनामध्ये दुःख आहे, आतापर्यंत दुःखच आहे, कायम दुःखी आहात. आणि आज मागण्याचा प्रसंग आला, मी काही सुद्धा देऊ शकतो, जे मागाल ते देऊ शकतो. आणि काय विचारलं म्हणले दुःख पाहिजे का? तर कुंती मातेचं बोलणं असे देवा मला माहिती आहे तुझी जर काही देण्याची इच्छा असली तर मला हे सगळं माहिती आहे. मला माहिती आहे देवा, ज्या ज्या वेळेस दुःखाचा प्रसंग आला त्या त्यावेळेस तू आमच्या कायम सोबत होतास. ज्या ज्या वेळेस दुःख निर्माण झालं त्या त्यावेळेस मी बोलवण्याच्या अगोदर तू उपस्थित होतास. आणि ज्या ज्या वेळेस आनंदाचा क्षण होता त्या एकाही क्षणात तू तिथे नव्हता. म्हणून ऐक देवा, अरे ज्या सुखामध्ये तू येत नसेल अशा सुखाला आग लागो. हे तुकोबारांची भाषा आहे. जे सुख मिळाल्यानंतर तू दूर होत असेल अशा सुखाला आग लाव म्हणले. नकोय मला ते सुख. आणि ज्या दुःखामुळे तू कायम माझ्या सोबत असेल ते दुःख स्वीकारायला मी तयार आहे. ही कुंती मातेची शब्द. आता कुंती माता एवढं बोलायला लागल्यानंतर का देवाची हिंमत होईल द्वारकेला जायची? महाराज त्यांना वाईट वाटतं, रडायला लागले, भाऊक झाले, हा विव्हाळल्या गेलं. मन परमात्म्याने सांगितलं ऐका मी जात नाही, मला जा वाटाने म्हणले भाऊ काहीतरी. आणि मग ते आता कामही होतं परमात्म्याचं. ते पितामह भीष्म तिकडे बाणावर पडलेले आहेत ना, बाणाच्या शेईवर, त्यांना थोडासा उपदेश करणं होतं, त्यांना दर्शन द्यायचं होतं. आणि म्हणून महाराज आता परमात्मा आणि सर्व पांडव आता घरी जातात. घरी गेल्यानंतर एक दिवस असं झालं की युधिष्ठिर महाराज एका कोपऱ्यामध्ये रडत होते, एका कोपऱ्यात रडत होते. परमात्म्याने विचार केला का रडतायत? म्हणून परमात्मा युधिष्ठिर महाराजावर जातात. दादा का रडतायत, कशाची चिंता आहे? युधिष्ठिर महाराज सांगितलं देवा, अरे कृष्णा, अरे पाय ना म्हणले, अरे ह्या कुलवधू आमच्या कौरवांच्या बायका ज्यावेळेस माझ्या दर्शनासाठी येतात त्यावेळेस मला फार वाईट वाटतं रे. का? अरे असं ध्यानात येतं की यांना विधवा करण्याला कारण मी आहे, यांना विधवा करण्याला कारण मी, ते माझ्या दर्शनासाठी येत, मला बरं वाटत नाही. आणि यांच्या पतीला मारून मी राज भोगतोय, त्याला मला आनंदच मिळत नाही. परमात्म्याने लय मोठा उपदेश केला महाराज, पण तो उपदेश काही पचनी पडे ना. ते होत असं होतं महाराज, म्हणजे युधिष्ठिर महाराज कृष्णाचं काहीच ऐकत नव्हते. आणि अर्जुन परमात्म्याचं म्हणजे कधीच काही बोलणं मोडत नव्हते. त्याचं कारण असं होतं की अर्जुन परमात्म्यापेक्षा लहान होते आणि युधिष्ठिर परमात्म्यापेक्षा मोठे होते. आता उपदेश जो असतो ना, उपदेश हा उपदेश म्हणजे पांढऱ्या गाडीवाल्याचाच सुटतो. कळते ना तुम्हाला? जर उपदेश करायचा असेल, आता तर तिला आलो मला ते बालकीर्तन कारण कीर्तन काय उपदेश त्यांचा, काय उपदेश मध्ये पडेल, पत्नी पडेल. कृष्ण परमात्म्याने विचार केला, म्हणले दादा आपल्याकडून ऐकणार नाही, मग काय करावं लागेल? म्हणले पांढऱ्या दाढीवाल्याकडे जावं लागेल. मग कोण? पितामह भीष्म. हे आपलं नाही ऐकणार. मग कृष्ण परमात्मा पांडवांना घेऊन पितामह भीष्माकडे जातात, रणभूमीकडे जातात. आता महाराज अर्जुन पायाकडे गेले, दर्शन घेतलं, परमात्मा उशाशी उभे आहेत पितामह भीष्मांच्या. आणि गेल्यानंतर महाराज काही परमात्म्याने राजवैभव, राज कसं चालावं, राज्य कसं चालावं या उद्देशाने 5 पांडवांना परमात्मा घेऊन गेलेले. त्यावेळेस युधिष्ठिर महाराजांना प्रश्न केला की आम्हाला काहीतरी उपदेश करा, राज्य कसं चालवावं हे तुमच्यासारखं कोणाला माहित नाही, कारण तुम्ही अनेक राज्य पाहिले आहेत. त्यावेळेस युधिष्ठिर महाराज 5 पांडवांना राज्य कसं चालवावं, राजाचे धर्म काय आहेत ते शिकवतात. युधिष्ठिर दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागश
श्रीधर्मान भगवत धर्मान समासयो सयोगता. युधिष्ठिर, राजाचे काही धर्म आहे. राजाने दान करावं. एक, आता मी दोनच धर्म सांगतो, एवढा वेळ आपल्याकडे नाही. राजाचा पहिला धर्म आहे राजाने दान करावं. आणि राजाचा दुसरा धर्म आहे राजाने मोक्षासाठी प्रयत्न करावे. तुम्ही पाहिले असेल, पहिले राजे, मुलगा राज्य करण्यासारखा झाला की मुलाला राज्यावर बसायचं आणि स्वतः वनात निघून जायचं तपश्चर्या करण्याकरता. हा मोक्ष धर्म आहे. हे राजाचा धर्म आहे. असा उद्देश करू लागले महाराज, दान द्यायला पाहिजे, हा मोठा उद्देश. आणि शेवटी पितामह भीष्म म्हणतात, युधिष्ठिर, राजाचा हाही एक धर्म आहे की ज्या राज्याचा जो राजा आहे त्या राज्यामध्ये स्त्रियांचा अपमान होऊ देऊ नये. राजाने स्त्रियांचा अपमान करू नये आणि कोणी करत असेल तर तो डोळ्याने पाहू नये. महाराज, ज्यावेळेस स्त्री धर्मावर व्याख्यान सुरू झालं त्यावेळी द्रौपदी माता हसायला लागल्या. स्त्री धर्माचं वर्णन सुरू झालं त्यावेळेस द्रौपदी माता हसायला लागल्या. आणि द्रौपदी माता ज्यावेळेस हसल्या त्यावेळेस पितामह भीष्माने विचारलं, हे ती काय झालं हसायला? आणि काही नाही, सहज हसले. काय सहज तू पांडवांची कुलवधू आहे, सहज असणार आहे, काहीतरी कारण असेल. नाही काहीच नाही, सहज असले म्हणले. नाही, खरं सांग, काय कारण आहे? आणि त्यावेळेस द्रौपदी माता बोलू लागले, म्हणले, पितामह, तुम्ही आता लय स्त्री धर्मावर भाषण द्यायला लागले. स्त्रियांचा अपमान करू नये, तो अपमान डोळ्यांनी पाहू नये. ज्यावेळेस माझं वस्त्र हरण होत होतं त्यावेळेस मी तुमच्याकडे आली होती. स्त्रियाचा अपमान होऊ नये हे तुमच्या तोंडून शोभत नाही. ज्यावेळेस माझं वस्त्र हरण होत होतं त्यावेळेस मी तुमच्याकडे आलेली, तुमच्या पुढे मी गिळगिळली, मी तुमची रडत होती. तुम्ही माझ्याकडे पाहिलं नाही, तुम्ही ते वस्त्रहरण थांबवलं नाही. आणि त्यावेळेस माझं वस्त्रहरण पाहिलेले आता स्त्री धर्मावर व्याख्यान द्यायला लागले, काहीच वाटत नाही. पितामह भीष्म रडताय, देवी तुझी बोलती ते खरंच आहे, तुझे बोलते आहे ते खरंच आहे, पण आता मी भाषण देतोय हेही खरंच आहे. म्हणजे असं कसं? त्यावेळेस पितामह भीष्म सांगतात, ज्यावेळेस वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस अधर्मी कौरवांचं रक्त म्हणजे अन्नाचं रक्त, माझे दूषित रक्त माझ्या अंतकरणात अंगात होतं. आणि दूषित रक्त माझ्या अंगात आल्यामुळे मला धर्म काय हे कळत नव्हतं. पण आज तुझ्या पतीने म्हणजे अर्जुनाने ते दूषित रक्त त्याच्या बाणाच्या साह्याने ते दूषित रक्त काढून टाकलंय. आता मी निष्ठळ झालोय, निखळ झालोय, शुद्ध झालोय आणि आता मी खरा उपदेश, धर्माचा उपदेश करू शकतो. असं म्हणल्यानंतर मला सर्व पांडवांनी नमस्कार केला. खूप गोष्ट राजाचे धर्म सांगितले आणि सगळं सांगितल्यानंतर पितामह भीष्माने सांगितलं, पांडवांनो जरा थोडंसं बाजूला व्हा. ज्या छलियामुळे हे सगळं महाभारत घडलं तो कुठे आहे? कोण? कृष्ण कुठे आहे? तो काही इथे. महाराज परमात्मा हसत होते. तुम्ही महाभारत पहा, कायम स्मित हास्य. परमात्मा हसत पुढे आले, हा पितामह नमस्कार. आणि पितामहाची शेवटची अपेक्षा, बरं पितामह सांगता, देवा सगळं झालं म्हणले, सगळं पाहिलं, मी तरी इच्छा मरणे असलो तरी मला राहण्याची अपेक्षा नाहीये, मला जायचं आहे. आणि माझी अपेक्षा अशी आहे की मी जात असताना देवा तू माझ्या समोर असावा. आणि देवा एक काम कर बरं का, एकच काम सांगतो. हा म्हणजे पितामह भीष्म देवाला एकच काम सांगतायत आणि एवढंच काम सांगतो मी सुद्धा. आणि सेवेला पूर्ण करून देतो बरं, एवढंच काम सांगतो यात. पितामह सांगतात, देवा मरण्याच्या अगोदर माझी एक काम करतो, एक इच्छा आहे माझी, ते काम करावं. काम सांगा. पितामह भीष्म सांगतात, देवा जाता जाता माझ्या मुलीचा विवाह तुमच्यासोबत लावून द्यायचा आहे. परमात्मा हसायला लागले, या अखंड ब्रह्मचारी तुमची मुलगी कुठून? काय बोलतात पितामह, तुम्ही तर अखंड ब्रह्मचारी आहात, तुमच्या मुलीचा विवाह? त्यावेळेस पितामह सांगतात, मुलगी कोणती? थोडीशी आपण ती स्तुती करू. इतिमती रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगव विभूमि सुसुखम पंगते क्वचित् हृदं प्रकृते
विजय लय मोठी स्तुती आहे ही भीष्म पितामहाने परमात्म्याची केलेली स्तुती आहे. पितामह भीष्म सांगतात देवा माझ्या मुलीचा विवाह तुमच्या सोबत लावायचा म्हणजे कोणती मुलगी इतिमती रूपकल्पिता कृष्णा. इतिमती म्हणजे मती म्हणजे बुद्धी. आता पहा बरं का दुर्योधनामध्ये आणि पितामह भीष्मामध्ये किती मोठा फरक आहे. म्हणजे दुर्योधनाची मती शेवट सांगते मारा पांडवांना मारा म्हणजे एक जरी मेला तरी मी आनंदाने मरेल. आणि पितामह भीष्माची मती सांगते शेवटी माझी बुद्धी तुमच्यात द्यायला पाहिजे. इति मती रूप कल्पिता माझी मुलगी रूपमती आहे रूपवान आहे. किती गोड बोलतात. इति मती माझी बुद्धिरूपी मुलगी एवढी सुंदर आहे म्हणले. इति मती रूप कल्पिता बी तृष्णा आणि तुला कोणत्याही प्रकारची तृष्णा नाहीये कोणत्याही प्रकारची भूक नाहीये शुद्ध बुद्धी आहे आणि रूपवान आहे कुलवान आहे शीलवान आहे. अशी मुलगी तुम्हाला शोधून सापडणार नाही. तिचा विवाह तुमच्यासोबत लावायचा आहे असं गोड वर्णन श्री पितामह भीष्म परमात्म्याला करतायत. आणि शेवटी सगळं वर्णन करून परमात्म्याची स्तुती करत करत श्री पितामह भीष्म परमधामाला प्राप्त झाले. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने असं ठरवलं की मी ही रजा घेतोय. परमात्म्याने सांगितलं आता सगळं झाले म्हणले आता सगळ्यांचं संरक्षण झाले पांडवही गेले तुम्ही राजा झाले सगळं सुरळीत चालू आहे. आता मला माझं राज्य पाहू द्या. आणि मग आता भगवान द्वारकेला जाणार आहेत. द्वारकेला परमात्मा निघणार त्यावेळेस अर्जुनाने सांगितले देवा मी तुमच्या सोबत येतोय मी तुम्हाला तिथं नेऊन सोडतोय. आणि परमात्म्याने सांगितलं हरकत नाही. आणि मग आता अर्जुन आणि परमात्मा द्वारकेसाठी निघालेले आहेत. आता अर्जुन तिकडे गेलाय कुठे द्वारकेला जाऊ दे त्याला उद्या आपण घेऊन येऊ त्याला पुन्हा. आज परमात्म्यासोबत अर्जुन सारथी म्हणून द्वारकेला नेऊन सोडण्याकरता गेला. आता इथून पुढे गोड प्रसंग आहेत महाराज. गोड प्रसंग आहेत ते आपण त्याचं वर्णन उद्यापासून करू. आज आपण इथेच थांबू. थोडंसं भजन होईल सगळ्यांनी उभं राहायचं. भजन झाल्यानंतर आरती होईल.